पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरे यूट्यूब चॅनल या मिनिस्ट्रीजमध्ये आपण या चॅनलला लाईक करूयात, आपण सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात, जेणेकरून जे परमेश्वराचं महान कार्य या चॅनलच्याद्वारे होत आहे ते कार्य पूर्ण करण्यासाठी आपला देखील हातभार त्याच्यामध्ये लाभावा आणि त्याचप्रमाणे त्या हातभाराच्याद्वारे अनेक आशीर्वाद आपल्या देखील जीवनामध्ये मोकळे व्हावेत. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रार्थना विनंती असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच सांगू शकता. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल, तो जर नंबर लागला नाही तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. अर्णव मुथा नाशिक या ठिकाणामध्ये तो मुलगा 4:30 वाजता दुपारी त्या ठिकाणातून पळून गेला आणि पळून गेल्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याचा फोटो पास्टरांना पाठवला. त्या पास्टरांना मेसेज केला आणि पास्टरांना सांगितलं की पास्टर तो मुलगा पळून गेलेला आहे, तर त्यासाठी प्रार्थना करा की तो सुखरूप असावा म्हणून. पास्टरांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली, ओके सेंड केलं आणि दुसऱ्याच दिवशी तो मुलगा घाटकोपर स्टेशनवर सुखरूप त्यांना मिळाला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. ब्रदर आशिष यांचं किडनीचं ऑपरेशन होणार होतं. त्यांना देखील किडनी स्टोन झाला होता. त्यांनी पास्टरांना सांगितलं होतं की पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि त्या भावाचं किडनी स्टोनचं ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण पार पडलं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणींनी पास्टरांना मेसेज केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलीला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, तर पास्टर तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. पास्टरांनी त्या बहिणीला ओके सेंड केलं आणि ज्यावेळेस रिझल्ट लागला त्या रिझल्टमध्ये त्या लिस्टमध्ये त्या बहिणीच्या मुलीला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ॲडमिशन मिळाली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका भावाने पास्टरांना मेसेज केला आणि त्यांनी सांगितलं की त्याचा मित्र जो आहे मोहम्मद, त्यांची एन्जिओग्राफीचं रिपोर्ट्स त्या ठिकाणामध्ये येणार आहेत, तर त्यांची इच्छा आहे की तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि ज्यावेळेस ते रिपोर्ट्स आले ते सगळे रिपोर्ट्स एन्जिओग्राफीचे सगळे नॉर्मल आले. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आज आपल्यामध्ये सिस्टर मीराबाई औरंगाबाद या ठिकाणातून आले आहेत. ते यावेळेस पुढे येतील. प्रेज द लॉर्ड. आज आपल्यामध्ये सिस्टर मीराबाई औरंगाबाद या ठिकाणातून आले आहेत. मागच्या वेळेस 13 एप्रिलला त्या शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणामध्ये आल्या होत्या आणि ज्यावेळेस ते या ठिकाणामध्ये आल्या होत्या त्यांचे गुडघे खूप दुखत होते आणि ते डॉक्टरांकडे देखील जाऊन आल्या होत्या आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमच्या गुडघ्यांना आता कुठलाही गोळ्या औषधांचा फरक पडणार नाही, तर त्यांना आता ऑपरेशनच करावं लागेल. आणि ते विश्वासाने या ठिकाणामध्ये आले. त्यांनी पास्टरांकडनं या ठिकाणामध्ये प्रार्थना करून घेतली आणि आज पुन्हा एकदा जेव्हा त्या परमेश्वराच्या मंदिरामध्ये आल्या त्यांनी आल्या साक्ष सांगितली की त्यांचे गुडघे दुखायचे थांबले आणि कुठलंही ऑपरेशन करायची गरज लागणार नाही. म्हणून आपण सर्व गौरव आपल्या जिवंत परमेश्वराला देऊयात. परमेश्वराच्या वचनाचे देवाच्या वचनाचा प्रसार होत असताना पुष्कळ साक्षी देव या दिवसामध्ये लोकांमध्ये करत आहे. वचनाची भूक आणि तहान घेऊन ज्या पद्धतीनं लोक परमेश्वराकडे आकर्षित होत आहे. या दिवसामध्ये गोष्ट पाहिली, देवाच्या वचनानं प्रभावित होऊन अनेक लोकांनी आपलं जीवन प्रभूला दिलं. जे परिवर्तन, जे मनामध्ये बदल, ज्या पद्धतीने देवावरती ते प्रेम करायला लागले, पैसा, अडका, संपत्ती याच्यापेक्षा जर काय मोठा असेल तर फक्त देव आणि देवच. आम्हाला सगळ्याला जीवनामध्ये दुःख आहे, पीडा आहे आणि म्हणतो पीडा असणं चांगली गोष्ट आहे. जोपर्यंत पीडा नाही, अडचणी नाहीत, तोपर्यंत प्रभूची ओळख आम्हाला पटत नाही. काय होतं माहिती का, जेव्हा पीडा जीवनातून निघून जातात ना, तेव्हा आम्ही लोकांसाठी पीडा बनतो. नीट आहे का? जेव्हा आमच्याकडे पीडा नसतात तेव्हा आम्ही लोकांसाठी पीडा बनतो. पण जेव्हा आमच्याकडे पीडा येते
तेव्हा आम्ही देवाला शोधण्याचा प्रयत्न करतो. प्रार्थनाशील जीवन आमचं बनलं जातं. परंतु बऱ्याच लोकांना आपल्या जीवनातल्या दुःखाचा अंत कसा करावा ते कळत नाही. मनामध्ये दुःख घेऊन तुम्ही आहात, दुःख घेऊन जगत आहात. बरं, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता किंवा जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, या विश्वासाचा परिणाम असा पण नाही की तुमच्या जीवनात कधीच दुःख येणार नाही. सगळी प्रकारची दुःख तुम्हाला येणार आहे. फायनान्शियल असणार आहे, मानसिक असणार आहे, परिवारामध्ये असणार आहे. काल गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं की पौलाकडं आलेली संकट बंधुजनांकडनं आली, विश्वासणाऱ्या लोकांकडनं आली, समुद्रामध्ये संकट आली. दुःख तर सगळीकडे आहे. परंतु हे दुःख घालवायचं कसं काय? आम्ही पाहतो कित्येक वेळा दुःख जाण्यासाठी लोक अनेक प्रकारचे मार्ग तपासतात. काही लोकांना असं वाटतं की व्यसन केल्यावरती काही काळ मला दुःखातनं बाहेर पडता येईल, व्यसनाचा आधार घेतात. कित्येक वेळा काही लोक दुःखाचा अंत करण्यासाठी आपल्या जीवनाचा शेवट पण करतात. आणि कित्येक वेळा दुःख जात नाही म्हणून अनेक लोक ते विश्वास ठेवण्याचं बंद करतात. ते चर्चला पण येत नाही, ते शास्त्र वाचन करत नाही, ते प्रार्थना करत नाही. आणि या दुःखामध्ये ते इतके गळून जातात. कधी कधी आम्हाला वाटतं की आम्ही आमचं दुःख एकमेकाला शेअर केलं तर कमी होतं. कधीच कमी होत नाही. जेव्हा तुमचं दुःख तुम्ही एकमेकाला शेअर करता तेव्हा ते तुमच्या दुःखाची थट्टा करतात. हे पण लक्षात घ्या. काही तुमच्या मनामध्ये असतं, तुम्ही लोकांना सांगता, तुम्हाला वाटतं की हलकं होईल, ते नाही हलकं होत. याच्यानं तुमचे प्रॉब्लेम्स वाढतात. मी स्वतः पाहिलं कित्येक लोक आपल्या मनातल्या गोष्टी दुःखाच्या रूपानं कोणाला तरी सांगतात, ते लोक चव्हाट्यावर घेऊन जातात. ते तुमच्या दुःखाचा अंत करू शकत नाही, तुम्हाला जास्त दुःखामध्ये ढकलून टाकतात. कारण या जगामध्ये कोणी व्यक्ती तुमच्या जवळचं नसतं देवाशिवाय. फक्त देव तुमच्या जवळचा असतो. माणसाकडे कधी दुःख सांगू नका. मनुष्य तुमच्या दुःखाचा अंत करू शकणार नाही. मग करणार कोण? माझं टायटलच आहे, तुमच्या दुःखाचा अंत फक्त प्रार्थनाच करणार. फक्त प्रार्थना. वाचूया वचन, योबाचं पुस्तक 42 अध्याय 10 पासून 16 पर्यंतची वचनं. योबाचं पुस्तक 42 अध्याय 10 पासून 16 पर्यंतची वचनं. आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. म्हणजे शेवट केला. पूर्वी इयोबाची मालमत्ता होती, जेवढी इयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. पूर्वी जेवढी त्याची मालमत्ता होती तिच्या दुप्पट त्याला दिली. मग त्याचे बंधू व भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केलं. आणि परमेश्वराने त्याचवर जी विपत्ती आणली होती ती विषयी दुःख प्रदर्शित करून त्यांनी त्याचे समाधान केले. प्रत्येकाने त्याला एक कसिता व सोन्याची एक अंगठी दिली. परमेश्वराने इयोबाचे उत्तर वय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्न केलं. 14,000 मेंढरे 6,000 उंट बैलांच्या 1,000 जोड्या आणि 1,000 गाढवी इतक्यांचा तो धनी झाला. त्याला आणखी 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. एका कन्येचे नाव यमीमा, दुसरीचे कसिया व तिसरीचे केरेनपुक अशी त्यांची नावे त्यांनी ठेवली. बस, जी गोष्ट आम्ही ऐकणार आहोत, जी गोष्ट आम्हाला प्रॅक्टिकली करायची. मला माहिती की आज बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणातून आलेले आहेत आणि तुमचं इथं येण्याचं कारण काय? तुमच्याकडे दुःख आहे. तुम्हाला वाटतं की आमचं दुःख या ठिकाणात सांगितलं जावं, कोणाला तरी सांगावं, या ठिकाणामध्ये असणारे पालक त्यांना सांगितलं जावं. तुमचं दुःख कुठंतरी तुम्हाला व्यक्त करायचंय. मग खरंच तुमचं दुःख कमी होणार आहे का? दुःख येण्याचं कारण काय आणि यातनं बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? योबाच्या पुस्तकामध्ये जेव्हा आम्ही जातो
तर जगातलं सगळ्यात मोठं दुःख असल्या प्रकारचं दुःख जे तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनामध्ये असतं. आणि मला माहिती की इथं आलेला प्रत्येक व्यक्ती अशाच प्रकारचं दुःख घेऊन आले. कोणतं? मरण. योबाच्या घरामध्ये आलं, एक मरणाचं दुःख आहे, त्याची लेकरं मेली. कोणतं दुःख आहे? त्याची गाढवं, त्याची उंट, त्याची संपत्ती गेली. कोणतं दुःख आहे? योबाचं शरीर फोडानं भरलं. कोणतं दुःख आहे? त्याच्या नातेवाईकांनी त्याला सोडलं. कोणतं दुःख आहे? त्याची पत्नी त्याचा अव्यय करत आहे. कोणतं दुःख आहे? त्याची पत्नी त्याच्या मरणाची वाट पाहत आहे. अहो, काय कमी दुःख आहे का त्याला? बरं, हे दुःख असण्याचं कारण काय? त्याची पत्नी म्हणती, तू सत्व धरून राहिल्या कारणानं तुला हे दुःख आहे. धार्मिक जो असतो ना, तो धार्मिक असल्या कारणानं त्याच्या वाटेला दुःख आहे. तुम्ही धार्मिक नाही म्हणून तुमच्याकडे दुःख नाही. धार्मिक व्यक्तीला अनेक प्रकारच्या प्रश्नाला तोंड द्यावं लागतं. सगळ्या प्रश्नाला तोंड द्यावं लागतं. आणि प्रभू धार्मिकाला प्रश्न देतो, दुःख देतो. याचं कारण काय माहिती का? धार्मिकाला पाहणारे अनेक लोक असतात. अनेक लोकांनी धार्मिकाकडे पाहावं आणि त्याचं धार्मिक जीवन कशा पद्धतीनं दुःखातनं बाहेर काढतं हे लोकांना आदर्श जीवन जगण्यासाठी विश्वासणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ते दुःख येत असतं. करायचं काय मग? 10 वचन वाचा आता बरं. इयोबानं आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. तेव्हा परमेश्वरानं इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. त्याच्या दुःखाचा अंत. परिहार म्हणजे अंत. पहिला मुद्दा, दुःख आल्यावर दुःख व्यक्त करत बसू नका. दुःख आल्यावर तुमचं दुःख अनेक लोकांना शेअर करत बसू नका. दुसरी गोष्ट, दुःख आल्यावर तुम्ही दुःखामध्ये पण गळून जाऊ नका. योबानं जर तुम्ही बघितलं, योबाच्या पुस्तकामध्ये 42 अध्याय जर तुम्ही वाचले तर सगळं योब दुःख, माझ्या जन्मदिवसाला शाप, याला शाप, मी काय करतो तो, आणि मी जेव्हा चांगला होतो त्या तरुण लेकरं मला पाहून उठायचे आणि मला माझं बोलणं आणि पावसासारखं माझ्या बोलण्याची वाट पाहत होते. कसलं दुःख! सगळ्या गोष्टी रिकॉल करून करून मी कसा होतो. 42 अध्याय वाया घालवले. आमच्या जीवनामध्ये पण आम्ही असंच करतो प्रिया. एकदा दुःख आल्यावर पूर्वीचं कसं होतं, पूर्वीचं सुख आठवायला सुरुवात करतो. पूर्वी आमचं असं होतं, पूर्वी आमचं तसं होतं, पूर्वी मी निरोगी होते, पूर्वी मी चांगला होतो, माझी लेकरं होती, माझी संपत्ती होती. किती सगळं आठवत जास्त आम्ही दुःखी होतो. 42 अध्याय योब दुःखामध्ये गळून गेला. परंतु एका ठिकाणामध्ये पवित्र आत्म्यानं त्याला सांगितलं, अरे किती काळ दुःख व्यक्त करणार आहे, तुझ्या दुःखाचा अंत होण्याचा समय आला. 42 अध्याय दुःख व्यक्त केलं. आता एक वचनामध्ये योब त्या ठिकाणामध्ये परमेश्वर त्याच्याशी बोलतो आणि योब आपल्या मित्रांसाठी प्रार्थना करतो. हीच गोष्ट प्रभूला आवश्यक असते. जेव्हा तुमच्याकडे दुःख असतं तेव्हा तुम्ही लोकांसाठी प्रार्थना करा, आपोआप तुमच्या दुःखाचा अंत होतो. का तुमच्या जीवनामध्ये दुःख आलं? का तुमच्यामध्ये आजारपण आहे? का तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये आहे? तुम्ही ज्यावेळेस आर्थिक अडचणीमध्ये, आजारपणामध्ये नातेवाईकांनी तुम्हाला सोडलं, समाजानं तुम्हाला सोडलं, कोणी तुमच्या पक्षाचं नाही, आम्ही जसं पाहतो की योब त्या असणाऱ्या राखेमध्ये बसून राहिला. तुमची प्रतारणा, तुमची मानहानी, तुमचा अपमान, तुम्ही गरीब झाला, तुम्ही दरिद्री झाला, तुम्हाला अव्हेर केला जातो, त्यावेळेस तुमचं रिॲक्शन काय आहे? काय रिॲक्ट होता तुम्ही? जेव्हा तुम्ही रिॲक्ट होता तुम्ही जास्त दुःखामध्ये जाता. विश्वासणाऱ्या व्यक्तीनं रिॲक्ट व्हायचं नसतं. विश्वासणाऱ्या व्यक्तीनं जेव्हा दुःख येतं तेव्हा त्यानं कुणासाठी तरी मध्यस्थी करायची असते, तेव्हा कुणासाठी तरी त्याने गुडघे टेकायचे असतात. का प्रभूनं दुःख दिलं याचं विश्लेषण करत बसू नका. मी पूर्वी कसा होतो, पूर्वी माझं जीवन कसं होतं. अहो, सगळे जीवन, सगळे दिवस तुम्हाला सारखे असणार नाही. एखादा दिवस देवानं तुमच्या जीवनात दुःखासाठी पाठवलं असेल आणि देवाचा हेतू काय माहिती का? तुम्ही गुडघ्यावरती यावं. योब आपल्या मित्रांसाठी गुडघ्यावरती आला आणि पवित्र शास्त्र सांगतं देवानं त्याला प्रार्थना करताना पाहिलं आणि देवानं त्याच्या दुःखाचा अंत करण्याचं ठरवलं. आज सकाळी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मंदिरात आला, लांबून आला, कोणी पुण्यावरून, कोणी मुंबईवरून, कोणी वेगवेगळ्या भागातून आलेले. पण तुम्ही जे दुःख घेऊन आला ना, जाताना तुमच्या बरोबर तुम्हाला दुःख न्यायचं नाही तर प्रार्थनेचं अंतःकरण घेऊन जायचं.
प्रार्थनेच्या अंतःकरणाची गरज आहे हो. जेव्हा तुमच्याकडे प्रार्थना असतं, बरं त्या प्रार्थना तुम्ही तुमच्यासाठी नाही करत बसायचं. बऱ्याच वेळा आम्ही आमच्यासाठी प्रार्थना करत बसतो. तुमच्या प्रार्थनेनं तुमच्यामध्ये एक प्रकारची फिलिंग्स, एक प्रकारची स्ट्रॉंग भावना निर्माण होणार आहे. मी एवढी प्रार्थना करतो, देव माझं काय ऐकत नाही, अजून जास्त दुःखी होणार आहे. पण जेव्हा तुम्ही प्रश्नात असता आणि तुम्ही लोकांच्या प्रश्नासाठी प्रार्थना करता, तेव्हा देव पहिल्यांदा तुमचं दुःख दूर करतो, मग त्यांचं दुःख दूर करतो. हे देवाचं सूत्र आहे. हे देवाचं सूत्र आहे. येशू ख्रिस्त क्रुसावर असताना त्यानं प्रभूकडे प्रार्थना केली, हे देवा होईल तर हा दुःखाचा प्याला मजपासून टळू दे. फक्त म्हणतो माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे. आणि आता क्रुसावरती लटकलाय, खिळे ठोकलेत, मुकुट घातलेला आहे, तोंडावरती लोक थुंकले, तेव्हा तो जगासाठी प्रार्थना करतो, हे बाप्पा यांना क्षमा कर. आणि शास्त्र सांगतं तो अपमानात पेरला आणि गौरवात उठवला गेला. त्यालाही दुःख होतं तिथं. पण जेव्हा त्याचं दुःख 3 दिवसात, येशू ख्रिस्त 3 दिवस कबरेमध्ये राहिला. योब 42 अध्याय, योबामध्ये आणि येशू मधला फरक तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला निवडायचं आहे बरं का, याच्यात तुम्हाला डिसाईड करायचं काय केलं पाहिजे. 42 अध्याय योब दुःखामध्ये राहिला. येशू ख्रिस्त 3 दिवस कबरेमध्ये म्हणजे दुःखात राहिला. का 3 दिवस कबरेमध्ये राहिला? योब 42 अध्याय दुःखामध्ये का राहिला याचं कारण तुम्हाला सांगतो. योबाला 42 अध्याय संपताना कळलं मला प्रार्थना करायला पाहिजे. येशू ख्रिस्तानं एका रात्रीत ओळखलं मला लोकांसाठी प्रार्थना करावी लागणार आहे. येशू ख्रिस्ताला 3 दिवसात देवानं बाहेर काढलं आणि म्हटलं तुझ्या दुःखाचा अंत झाला. आज सकाळी मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, तुम्ही एवढे दिवस वाया घालवले, पण आता वाया घालवू नका. जाताना प्रार्थनेचं अंतःकरण घेऊन जा. काही क्षणात तुमच्या दुःखाचा परिहार होणार आहे. काही क्षणामध्ये. कोणतं दुःख जगामध्ये भारी असू शकत नाही जेव्हा तुमच्याकडे प्रार्थना असेल. म्हणून आम्ही पाहतो दानियल सिंहाच्या गुहेत जाण्याच्या अगोदर त्यानं प्रार्थना केली. त्याच्या समोर सुद्धा दुःख आहे. त्याला माहितीये सकाळी उठल्यावरती मी प्रार्थना केल्या कारणानं आता मला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं जाणार आहे. कान देऊ नाही का? सिंहाच्या गुहेमध्ये दानियेलला टाकल्यावरती दानियल प्रार्थनापूर्वक सिंहाच्या गुहेमध्ये गेला. आणि सिंहाच्या गुहेमध्ये असताना फक्त 1 रात्र त्याच्यामध्ये भीती किंवा त्याच्याकडे दुःख होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा पहाटेच्या समय सिंहाच्या त्या गुहेजवळ गेला आणि बाहेरून त्याला विचारतो, दानियेला परात्पर देवाच्या पुत्रा, तुझ्या देवानं तुझ्या दुःखाचा अंत केला का? आतून आवाज येतो, महाराज चिरायू असा माझ्या देवानं माझ्या दुःखामध्ये दूताला पाठवून मला बाहेर काढलेलं आहे. हेच आमची साक्ष, हेच आमचं जीवन आहे. लक्षात घ्या, दुःख व्यक्त करताना सगळ्यात उत्तम जागा कोणती असेल तर तुमचा एकांत, जिथं तुम्ही गुडघे टेकून ज्याला तुमचं दुःख सांगणार आहे तो म्हणतो, पडत असताना असा कोण व्यक्ती नाही जो आपला हात वर करत नाही. मुडताना कोण हात वर करत नाही, कोण दुःखामध्ये प्रभूला आरोळी मारत नाही. म्हणून आम्ही पाहतो त्या यरीहोमध्ये प्रवेश केल्यावर तो बर्तिमय जोर जोरात ओरडतो, अहो दावीद पुत्र माझ्यावरती दया करा. एवढ्या वर्षामध्ये त्याला त्या आंधळेपणाच्या दुःखातनं, भिकारीपणाच्या दुःखातनं कोणी बाहेर काढलं नाही. बायबल सांगतं येशूचे शिष्य त्याला रागवायला लागले, ओरडू नकोस, गप्प राहा. पण त्याला माहितीये माझी आर्तवाणी फक्त प्रभूकडे गेली पाहिजे. शिष्यांना काय वाटतं याच्याशी माझा काही संबंध नाही. तो आणखीन जोरानं, ही त्याची प्रार्थना आहे बरं का, ही त्याची प्रार्थना आहे. जेव्हा तुम्ही दुःखामध्ये प्रार्थना करता तुमची आर्तवाणी स्वर्गातल्या देवाकडे जाते. तुमची आर्तवाणी. शांत राहू नका. प्रार्थनामय जीवन तुम्हाला तुमच्या दुःखात बाहेर काढणार आहे. जेव्हा तुम्ही दुःखामध्ये दुःखाच्या गोष्टी बोलता तेव्हा तुम्ही प्रार्थना करू शकत नाही. आम्ही कित्येक वेळा फक्त दुःखाच्या गोष्टी बोलतो. कर्जबाजारीपण आहे, आजारपण आहे, व्याधिविकार आहे, कुटुंबातल्या लोकांनी नाकारलं. युवाला तर सगळ्यांनी नाकारलं. त्याच्या मित्राने त्याला सोडलं, पत्नी त्याला रागवत आहे. सगळ्या त्याच्या जीवनामध्ये पाहिल्या चांगलं पॉझिटिव्हिटी काहीच नाही, सगळी निगेटिव्हिटी आहे. कशी प्रार्थना तो करू शकेल?
बरं, दुसरी गोष्ट, कोणती आशा आहे त्याला आता जगण्यासाठी? कुणासाठी जगणार आहे? जगून करणार तरी काय आहे? सगळं त्याचं हल्लेलं आहे. देवाने अख्खं त्याचं घरटं हलवलं. एक दोन गोष्टी नाही घडल्या, अख्खं घरटं त्याचं हलवलं. मग आता त्याची परिस्थिती किती भयानक झालेली आहे. परंतु बायबल सांगतं, प्रभू या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला तपासत असतो. आणि जेव्हा या तपासणीमध्ये तुम्ही दुःख व्यक्त करण्याच्या ऐवजी योबासारखा इन्स्टंट निर्णय घेता, त्वरित, बस झालं, एवढे दिवस 42 अध्याय मी दुःख केलं, तेवढ्यात त्याचे मित्र त्याच्याकडे आले. आतल्या मनानं सांगितलं, फोडानं भरलेल्या शरीराचा काय विचार करतो? समोर लोक आले, त्याच्यासाठी प्रार्थना कर. आणि इकडं योब त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि देव त्याची भरभराट करायला सुरुवात करतो. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमच्या जीवनाचा अंत करण्यासाठी दुःख कधीच येत नसतं. मुळामध्ये तुमच्या जीवनात दुःख यासाठी येतं की तुमची भरभराट व्हावी. भरभराट व्हायला पाहिजे तुमची. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, दुःखावरून तुम्ही कोणाचं जजमेंट करू नका. योबाच्या पत्नीनं योबाला सांगितलं, परमेश्वर तुझ्याकडे पाहत नाही, फार सात्विकता धार्मिकता धरून राहिला आणि त्या धार्मिकतेचा परिणाम तुझ्यावरती झालेला आहे, सोडून टाक. जेव्हा तुमच्याकडे दुःख येतं ना, सगळे लोक तुम्हाला एकाच गोष्टीविषयी चिडवणार आहे. कोणती गोष्ट असणार आहे? अरे तू एवढा धार्मिक आहे तर तुझ्या वाटेला हे का आलं? अहो, धार्मिक आहे म्हणून आलं ना. तुमची धार्मिकता दुःखाच्या द्वारे तपासली जाते. मी तर असं म्हणतो, एखाद्या व्यक्तीचं जसं ताप मोजण्यासाठी थर्मामीटर असतं ना, तसं विश्वासणाऱ्या व्यक्तीची विश्वासार्हता, त्याची धार्मिकता तपासण्यासाठी हे दुःखाचं थर्मामीटर आहे. ते प्रभू तुमच्यामध्ये टाकतो आणि मग बघतो तुम्ही काय नेमकं करता. योबानं पुष्कळ दिवस त्याच्यामध्ये खर्ची केले, पण आता तो म्हणतो मी याच्यासाठी खर्ची करणार नाही. वाचा परत 10 वचन. योबानं आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वरानं इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी इयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. आता जेव्हा तुमच्याकडे दुःख येतं, आता विचार करा, मी योबाच्या जागी स्वतःला ठेवतो. योबाची लेकरं मेली, त्याचे उंट गेले, गाढवी गेले. काय काय गेलं? उंट, गाढवी, बैल. काय काय लिहिलं ते वाचा बरं. नाही तेच वाचा, त्याच्यात दुप्पट काय दिलं ते तुम्हाला समजते. पूर्वी योबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. परमेश्वराने इयोबाचे वय उत्तर वय पूर्ववरून अधिक सुख संपन्न केले. 14,000 मेंढरे. काय होतं त्याच्याकडं? 14,000 मेंढरे. म्हणजे आधी किती होते? 7,000 मेंढर. 7,000 मेंढर गेल्यावरती त्याने विचार करायला पाहिजे, आता मेंढर पण नाही, अजून काय होतं? 6,000 उंट. म्हणजे 3,000 उंट होते, आता किती झाले? 6,000. पुढे बैलांच्या 1000 जोड्या, म्हणजे 500 होत्या, आता किती झाल्या? 1000. पुढे 1000 गाढवी. 1000 गाढवी म्हणजे पूर्वी किती होते? 500. इतक्यांचा तो धनी झाला. मग आता हे सगळं गेलं बरं का त्याच्याकडे. 500, आता मी सांगत नाही, एवढं ते कॅल्क्युलेशन मी करत बसत नाही. उंट होती, गाढवी होती, मेंढर होते, सगळं गेलं. आता विचार करत बसा तुम्ही. इयोबाच्या जागी तुम्ही आणि मी असतो तर विचार केला, सगळं गेलं, आता जगायचं कुणासाठी? लेकरं पण गेली, जगायचं कुणासाठी? शारीरिक आरोग्य पण गेलं. आता मी बरा झालो तरी माझ्या अंगावरती फोड असतील, मग काय जगून तरी फायदा? बायको पण म्हणते मरून जा, कारण बायकोला पण माहितीये नवरा आता पूर्वीसारखा सुंदर दिसणार नाही, तो कुरूप दिसणार आहे, त्याच्यामध्ये रोग आहे, आजार पण आहे. आता विचार करा, सगळं नकारात्मक 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 त्या धुळीमध्ये बसून, त्या राखेमध्ये बसून एक खापर त्यानं घेतलं, अंग खाजवत आहे. माझी तुमची प्रार्थना काय असती? देवा, या दुःखातनं मला सोडो, मला मरण दे. पण कदाचित इयोबाच्या डोक्यात पण ते आलं असेल, जगायचं आता कुणासाठी? काहीच नाही माझ्याकडं, कधी मला लेकर तरी होतील का नाही? मी तर असा आजारी व्यक्ती आहे, गरीब व्यक्ती आहे, माझी पत्नी तर माझ्याकडे राहील का नाही? कारण पत्नी तर त्याला नावं ठेवत आहे, पत्नी त्याच्याविषयी चांगलं बोलत नाही. म्हणजे
ज्या दुःखामध्ये तो आहे ते दुःख त्याला डिप्रेस करत आहे, निराश करत आहे, त्याच्यामध्ये एक प्रकारचा एकाकीपणा निर्माण करत आहे. पण तेवढ्यामध्ये इयोबाचे विचार अचानक बदलले. आज सकाळी मी ती तुम्हाला सांगत आहे. आजारी असाल, नकारात्मक परिस्थिती आहे, नोकरी गेली, नातेवाईकांनी त्याग केला, पत्नी सोडून गेली, पती सोडून गेले, पण इथं अंत होत नाही. एकदा प्रार्थना करा, एकदा प्रार्थना करा, एकदा प्रार्थना करा. जो सोडून गेला, जी सोडून गेली त्याच्याविषयी विचार करू नका. जो वर बसला तो जगाची सूत्र हलवतो आणि तो कशा पद्धतीनं तुमची पुनर्बांधणी करेल. आणि या पुनर्बांधणीसाठी तुम्हाला दुसरं तिसरं कशाची गरज नाही, फक्त 2 गुडघ्यांची गरज आहे. फक्त 2 गुडघे. या गुडघ्यावरती बसून प्रार्थना करा. बायबल सांगतं देवानं सगळं त्याला दुप्पट दिलं, सगळं दुप्पट दिलं. म्हणून तुमच्याकडं काही नाही ही भावना तुम्हाला जरी कमजोर बनवत असेल तर इयोबाचं चित्र तुम्हाला सांगतं तुम्ही कमजोर नाही. तुमची प्रार्थना सगळ्यात जबरदस्त आणि प्रभावी अशा प्रकारची प्रार्थना आहे. प्रार्थनेला प्रोत्साहन पवित्र आत्मा आम्हाला देते. गेलं त्याचा विचार करू नका. गेलं म्हणजे सगळं संपलं, ह्या गोष्टी डोक्यातनं काढून टाका. काय गमावलं तुम्ही? तुम्ही गमावलेल्या गोष्टीचा विचार करता. आम्ही म्हणतो आमची लेकरं गेली, योग म्हणेल माझी गाढवं गेली, योग म्हणेल माझी मेंढरं गेली, योग म्हणेल माझे उंट गेले. देव म्हटला काय जातं तेवढं जाऊ दे. विश्वासणाऱ्या लोकांनो, जेवढं जातं तेवढं जाऊ द्या. देवाकडनं सुपर फाईन तुमच्याकडे येणार आहे. सुपर फाईन बरं का. असलं तसल्या गोष्टी प्रभू तुम्हाला देत नाही. देव स्वर्गामध्ये बसून फक्त एक बघतो, मी याचं सगळं काढून घेतलंय, आता बघू हा काय करतो. जेव्हा ते तुमची चलबिचल तो पाहतो ना, देवाला वाईट वाटतं. अरे मी तर याची परीक्षा घेतली की यांनी प्रार्थनेमध्ये अधिक यावं, विश्वासामध्ये अधिक यावं, यानं मला मागावं. आणि देवाची इच्छा असते. कधी कधी लेकरं बोलत नाहीत ना, न बोलल्या कारणानं देव काढून घेतो. त्याला वाटतं की आता यांनी बोलावं. कधी कधी सगळं दिल्यावर आम्ही देवाशी बोलत नसतो. आमच्याकडं सगळं आहे, आमच्याकडं आरोग्य आहे, आमच्याकडं पैसा आहे, आमच्याकडं नोकरी आहे, माझ्याकडं पत्नी आहे, माझ्याकडं पती आहे, माझ्याकडं लेकर आहे. मग मी लेकरांशी बोलतो, नोकरीशी बोलतो, संपत्तीशी बोलतो, सगळ्यांशी बोलतो, देवाशी बोलत नाही. जेव्हा देव सगळं काढून घेतं, आम्ही आता त्यांची आता कुणाशी बोलणार आहे? त्यावेळेस आम्ही म्हणतो देवा बोलण्यासाठी कोण नाही. मग आम्ही देवाशी बोलायला सुरुवात करतो. आणि देवाशी बोलायला सुरुवात केल्यावर ज्यांच्याशी तुम्ही बोलणं बंद केलं, देव सगळं दुप्पट द्यायला सुरुवात करतो. म्हणून देव दाखवतो, अरे ज्या गोष्टी मी काढतो आणि परत देतो याच्याशी बोलू नका. जी गोष्ट जो तुम्हाला देणार आहे त्याच्याशी बोलायला सुरुवात करा. त्याच्याशी बोलणं हे आमच्या जीवनाचं सार्थक आहे. देवाशी बोला, कोणाशी बोलू नका. पुन्हा तुम्हाला सांगतो, योब आपल्या पत्नीशी बोलला, पत्नी म्हटली मरून जा. योब आपल्या मित्रांशी बोलला, कोणी मित्र त्याच्या सांत्वनाला येऊन फक्त त्याला 2 गोष्टी समजावून सांगत होतं, पण कोणी त्याला बाहेर काढत नव्हतं. पण योब त्यानं आपल्या मित्रांशी बोलायचं बंद केलं, आपल्या पत्नीशी बोलायचं बंद केलं आणि देवाशी बोलायला लागला. देवानं त्यातून त्याला बाहेर काढलं. हेच तुमच्या दुःखाचा अंत करण्याचं माध्यम आहे. म्हणून प्राप्त परिस्थितीमध्ये जसं आहात, गरीब असा, बेकार असा, नोकरी नसेल, अपयशी असाल, पराजित असाल, आजारी असाल, नाकारलेले असाल, सगळ्या स्थितीमध्ये फक्त आणि फक्त प्रार्थनेच्या द्वारे देवाशी बोला. देव तुमच्या दुःखाचा अंत केल्याशिवाय राहणार नाही. दुप्पट देणार देव, दुप्पट. पण लक्षात घ्या, दुप्पट मिळवण्यासाठी दुःख पण यायला पाहिजे ना. गेलं तर येईल ना. आम्ही देवाला म्हणतो देवा सगळं जास्त दे ना. मी म्हणतो तुला जास्त दुःख दिलं तर जास्त. म्हणून लक्षात ठेवा, ज्याच्या जीवनामध्ये दुःख जास्त त्याची परतफेड पण जास्त. दुसरा मुद्दा वाचूया, 11 वचन. मग त्याचे सर्व बंधू व भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याचकडे आले. त्याचकडे आलं आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले. प्रार्थना तुमच्या दुःखाचा अंत.
आता कोणतं दुःख होतं? पहिली गोष्ट त्याला त्याच्या प्रॉपर्टीचं दुःख होतं. लक्षात घ्या, या पृथ्वी तलावर राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गरजा देव भागवतो. आणि देवाला तुम्ही गरीब असावा असं कधीच वाटत नाही. आमेन म्हणाल का? त्याला नाही वाटत तुम्ही गरीब असावं, तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरता असावी. विश्वासणाऱ्या लोकांचं थिंकिंग त्यांनी बदललं पाहिजे, विचारसरणी बदलली पाहिजे. आज तुमच्याकडे जर 50,000ची नोकरी आहे, 50,000मध्ये आनंद करू नका. योबाला देवानं दुप्पट दिली, तुम्हाला 1,00,000ची नोकरी देण्यासाठी देव समर्थ आहे. पण असं समजू नका ज्या पगारात देवाने मला ठेवलं त्याच पगारामध्ये माझा अंत आहे. कधीच नाही प्रिया. अहो, तुम्हाला तारण काय देवाने त्याच्यासाठी दिलं का? तुम्हाला येशू ख्रिस्त थोडी त्याच्यासाठी मिळाला. तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त मिळाला, तुम्हाला विश्वास मिळाला, तुम्हाला देवाचं मंदिर मिळालं, तुम्हाला प्रार्थनामय जीवन कशासाठी मिळालं? रोजच्या दिवसात तुमची प्रगती व्हावी म्हणून मी पाहतो. अब्रामाला जेव्हा देवानं हाक मारली तेव्हा तो फक्त मूर्त्या बनवणारा होता, पण जेव्हा प्रभूच्या वचनावर तो निघाला, तो सोनं, रूप, उंट, गाढवं यानं तो संपन्न झाला. मग आता विचार करा, जेव्हा योबाकडे काय नव्हतं, सगळे नातेवाईक पळून गेले. हे जग असंच असतं बरं का. म्हणून माणसावरती कधी भरोसा ठेवू नका. जेव्हा तुमच्याकडे काय नसतं तेव्हा तुमच्याकडे कोण नसतं. पण कोण नाही याच्यात पण दुःख मानू नका. मला कोण नाही, मला कोण नाही, मला. आणि मी म्हणतो ना, तुम्ही एकटा असणं केव्हाही चांगलं असतं. का माहिती का? देव नेहमी अनाथांचा कैवार घेतो. तो विधवेच्या समाचाराला जातो. तो ज्यांच्याकडे कोण आहे त्यांच्याकडे जात नाही. म्हणून मी पाहतो अब्रामाला त्यानं हाक मारली, तो म्हटलं आपल्या बापाचं घर, देश, गणगोत, नातेवाईक सगळं सोड. अब्राहम नातेवाईक सोडायला तयार नव्हता. त्यानं काय केलं? लोटाला पण घेतलं, त्याच्या बापाला तेरहला पण घेतलं. आता लोट आणि तेरह याच्यामुळं अब्रामाचा प्रवास थोडासा लांबच चालला. देवानं पाहिलं याला एकटं केल्याशिवाय मला त्याला आणि कणानात घेऊन जाता येणार नाही, कारण कणानात गेल्यावरती या लोकांची मनोवृत्ती या अब्रामाला माझ्यापासून तोडणार आहे. अब्रामाचा बायबल सांगतं अब्राम देवाचा मित्र होता. आता विचार करा, या मित्रामध्ये जे प्रेम आहे, हे प्रेम कोण कमी करत आहे? तेरह कमी करत. कोण प्रेम करत आहे? लोट कमी करत आहेत. देवानं काय केलं? लोटाच्या गुराख्यामध्ये अब्रामाच्या गुराख्यात भांडणं लावली. आणि भांडणं झाल्याबरोबर अब्रामानं निर्णय घेतला, तू ज्या दिशेला जाशील त्याच्या विरुद्ध दिशेला मी जाईल. आणि बायबल सांगतं तो विरुद्ध दिशेला गेला आणि अब्राम त्या विरुद्ध दिशेला गेला आणि परमेश्वरानं त्याला समृद्ध केलं, वचनदत्त देशामध्ये घेऊन गेला. कान देऊ नये का? एकटेपणा हा खूप छान असतो. योबाच्या जीवनामध्ये पण एकटेपणा आला. विचार करा काय लोकांची मानसिकता असेल. सामोपचाराला येऊन जात असतील, पण ते काय म्हणत असतील माहिती का? युवाला ना जे प्रश्न आले ते युवाच्या व्यक्तिगत, तो धार्मिक नाही म्हणून त्याच्याकडे प्रश्न आहेत. किती पिढा? एका व्यक्तीला एवढ्या पिढा थोड्याच. अहो, ॲनालिसिस एखाद्या व्यक्तीच्या पिढेवरून कधी करू नका. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पिढा आहे, कोणी म्हण नाही योग एवढा आजारी पडला, काहीतरी चुकलं, त्याचं काहीतरी चुकलं, एवढी सगळी संपत्ती आहे, काहीतरी चुकलं. आता चुकलं म्हणून चर्चा करत बसणारे लोक, अचानक त्यांच्या कानावरती बातमी आली, योबाला सगळं दुप्पट मिळालं. आता बोंबला. लक्षात घ्या, बोलणाऱ्या लोकांना काहीच मिळालं नाही, पण ज्यांनी बोलणं स्वीकारलं देवानं त्याला दुप्पट दिलं. आणि का दिलं माहिती का? याचं कारण काय? या लोकांच्या बोलण्याने त्यांनी आपलं प्रार्थनामय जीवन उद्ध्वस्त होऊ दिलं नाही. प्रार्थनामय जीवन कधीच उद्ध्वस्त होऊ देऊ नका. जेव्हा तुम्ही या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, आणि हे लोक परत येण्याचं कारण काय ते पण मी तुम्हाला सांगतो. आता बघा, सगळं योग जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल, हे सगळे लोक जे त्याच्या अवतीभोवती कोंडाळ होतं ना, हे काही कामाचं नव्हतं. मग योग त्या लोकांच्या विषयी पण त्याचं मन कठीण झालं असेल. आणि जेव्हा आम्ही इतरांसाठी प्रार्थना करत नाही, ते मन कठोर मन झालेलं असतं. कठोर झालेलं असतं मन. ज्यांनी तुम्हाला संकटामध्ये पाडलं, ज्यांनी तुम्हाला अडचणीमध्ये पाडलं, किंवा जे लोक तुमच्या दुःखात तुमच्या बाजूला उभे राहत नाही, त्या लोकांविषयी आमचं मन कठीण बनतं.
आणि जेव्हा मन कठीण बनतं ना, तेव्हा तुमची आध्यात्मिक जीवनाची पातळी खाली खाली कमी होत असते. स्पिरिच्युअल लाईफ तुम्हाला सांभाळावं लागतं. आणि तुमचं आत्मिक जीवन तुम्हाला सांभाळायचं तर तुम्हाला तुमच्या शत्रूसाठी सुद्धा प्रार्थना करावी लागते. योबाच्या जीवनामध्ये हे सोडून गेलेले लोक आहेत आणि त्याला असं वाटलं की आता मी माझ्यासाठी पण प्रार्थना करत नाही आणि स्वतःसाठी पण आणि त्यांच्यासाठी. बरं, स्वतःसाठी प्रार्थना करण्याची त्याची आता काही गरज पण नाही, कारण सगळं त्यांनी गमावले. परत काही येण्याची आशा नाही, सगळं हातातून निसटलंय. परंतु पवित्र शास्त्र सांगतं त्यानं जे लोक त्याला सोडून गेले, जे लोक त्याच्या जवळ येत नव्हते, त्या लोकांसाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. हाच तुमच्या आत्मिक जीवनातला टर्निंग पॉइंट आहे. दुप्पट तुम्हाला असंच मिळत नाही. दुप्पट मिळवण्यासाठी ज्या लोकांनी तुम्हाला नाकारलं, जे लोक तुम्हाला सोडून गेले, त्यांच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करावी लागते. प्रभू येशू ख्रिस्तानं सुद्धा शिष्य त्याला सोडून गेले म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं बंद केलं नाही. येशू ख्रिस्ताची शेवटची रात्र त्यावेळेस तो त्यांना सांगतो, मी मेंढपाळास मारील आणि मेंढरांची दानादान होईल. तो असं देखील म्हटला, तुम्ही सर्वजण मला सोडून निघून जाल. त्यास पेत्र म्हटला, सगळे सोडून जातील पण मी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही. मग येशू काय म्हणतो माहिती का, तिथं तुम्ही सगळे सोडणार आहे पण मी देवाजवळ तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. मी प्रभूजवळ तुमच्यासाठी प्रार्थना कर. काय प्रार्थना त्याने केली, हे पित्या, जसा तू आणि मी एक आहे तसं त्यांनी एक असावं, ही त्याची प्रार्थना होती. त्या प्रार्थनेचा परिणाम काय झाला, या येशू ख्रिस्तानं जेवढे त्याचे शिष्य गमावले, 11च्या 11 शिष्य त्यानं परत मिळवले. योबाच्या बाबतीत तेच घडलं. योबानं जे गमावलं त्यानं आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली आणि बायबल सांगतं त्यांनी सगळे मित्र परत मिळवले, सगळे परत मिळले. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जेव्हा विपत्तीमध्ये तुमचे नातेवाईक, तुमचे मित्रगण, तुमच्या जवळचे लोक ज्या पद्धतीने तुम्हाला सोडून जाणार आहेत, तर लक्षात ठेवा या काळामध्ये परमेश्वर तुमच्या जीवनात किती महत्वाचा आहे हे सोडून गेल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. मी कधी कधी विचार करतो की का सगळे सोडून गेले. त्याला जेव्हा सगळे नातेवाईक नाही का, नातेवाईक अवतीभोवती असल्यावर आम्हाला नाही, आता मला काही काळजी नाही, सगळे आहेत ना माझ्याजवळ. पण हे सगळे फक्त पुरायला आहेत, वाचवायला कोणी नाही. वाचवायला फक्त देव आहे. फक्त देवच तुम्हाला वाचवणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे काहीतरी आहे ना म्हणून हे तुमच्या जवळचे आहेत. ज्या दिवशी तुमच्याकडे काही नसेल त्यास तुमच्या जीवनाची किंमत शून्य असणार आहे, शून्य असणार आहे. हे कायम मनामध्ये बाळगून चाला. तुमचं आरोग्य, तुमचा पैसा, तुमचं सौंदर्य, या सगळ्या गोष्टी फक्त ते तुमच्याकडे आहे म्हणून लोक तुमच्या जवळ आहे. ज्या दिवशी सगळं संपतं त्या दिवशी तुमच्याकडं कोणी नसतं. पण त्याच्या पलीकडे मी तुम्हाला सांगतो, लाजरस कबरेमध्ये मरून पडला, ज्यास येशू त्याच्याकडे आला त्यास येशू म्हटला चला पण कबरेकडे जाऊ. त्याची बहीण काय म्हणती, आता वास यायला लागला, हे लोक आहेत, वास यायला लागला. जेव्हा तुम्ही दुःखात असता तेव्हा लोकांना तुमचा वास येतो, परंतु माझ्या प्रभूची महती मी तुम्हाला सांगतो, माझा प्रभू तुमची दुर्गंधी काढण्यासाठी येतो. त्यानं लाजरसला कबरेतनं आवाज दिला. कदाचित मरिया आपल्या नाकाला रुमाल लावून थांबली असेल, पण जेव्हा येशूनं त्याला आवाज दिला, लाजर कबरेतनं बाहेर आला, मरियानं आकरल्या नाकाचा रुमाल काढला. हीच गोष्ट योबाच्या बाबतीमध्ये घडली. त्याचे सगळे नातेवाईक त्याला सोडून गेले. एक गोष्ट ध्यानात ठेवा, पृथ्वी तलावर सगळे लोक सोडून जाणारे, पण सगळ्याला परत आणणारी गोष्ट कोण नसेल तर फक्त प्रार्थना. प्रार्थनेनं योबाचे सगळे जे गेलं ती प्रत्येक गोष्ट वाचा बरोबर. छान, खूप सुंदर आहे, मला खूप आवडलं ते. हा, मग त्याचे सर्व बंधू व भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक, पूर्वीच्या त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याचकडे आले. काय झालं मग त्या एवढ्या याच्यात बंधू भगिनी कुठे गेल्या होत्या? बंधू भगिनी फक्त म्हणतो त्या की गेले तर कळवा. आणि कधी कधी असं सिरियस असल्यावर म्हणतात ना, पहिला कॉल आम्हाला येऊ द्या बरं का.
बरं तुम्ही दवाखान्यामध्ये जा, तिथे गेल्यावर ना तो पहिला जाऊन भेटून येतो, बाहेर आल्यावर त्याचे कसे आहेत, संध्याकाळीच निरोप येईल, सांगता येत नाही. डॉक्टरनं काही सांगितलेलं नाही, पण यांचं डिक्लेरेशन आहे. लक्षात ठेवा, हे सगळे असेच आहेत. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, यांना पाहून पण खच्चीकरण होऊ देऊ नका मनाचं. प्रार्थना करा. जेव्हा प्रार्थना कराल तेव्हा हे लोक भेटायला येतील ना. योबाला खापर घेऊन खाजवताना पाहिलेले हेच लोक होते, पण जेव्हा योबाला भेटायला आले ते म्हटले याच्या अंगावर फोड्या होत्या, अरे आता याचं शरीर लहान लेकराच्या शरीरासारखं घडलेलं आहे. ही तुमची प्रार्थना तुमच्या सगळ्या शरीराला बदलती, लोकांच्या डोक्यातले विचार आणि मुखातले शब्द बदलून टाकती. अहो अशी प्रार्थना करा की लोकांसमोर प्रेझेंट होताना लोक तुम्हाला भेटण्यासाठी गर्दी करतील. का? प्रभूनं जे घालवलं त्याच्या दुप्पट तुम्हाला दिलेलं आहे. हे गेलं त्याच्याबद्दल काय खंत करायचं, कधीच खंत करू नका. आयुष्यामध्ये काही मिळवण्यासाठी परमेश्वर तुमच्यातनं बरं काढून घेताना उगीच सगळं काढून घेत नाही. योबाची मुलं काढून, आता योबाला काय वाटलं, कसं काय आता काय, समजा मी जिवंत राहिलो तरी काय करणार आहे, माझ्यासारखं असतं तर नक्कीच म्हणलं असतं. बायकोचं पण काय आता राहिलं नाही, ती पण कुरकुर करायला लागली, तेव्हा मला मारूनच टाक ना. बायको म्हणते ना मरून जा, मी मेल्यावर तू तर सुखी राहशील. बरं झालं त्यावेळेस LIC नव्हती, नाही का. मग बायको तर म्हणली असती, तिने डोक्यात दगड घालून खलासच केला असता त्याला. पण तुम्हाला सांगू का, LIC पेक्षा भारी मिळालं प्रार्थनेनं. जिवंत असताना LIC तुम्ही मरने के बाद, LICचं तत्व काय बघा. तो माणूस येतो ना LIC एजंट, काय नाही तुम्हाला दर महिन्याला 5,000 रुपये भरायचे, 50 लाख रुपये तुमच्या परिवाराला मिळणार. आम्ही परिवाराला मिळणार हा शब्द ऐकतच नाही. 50 लाख मिळणार, 50, आणि तो एवढा 50 लाख तुम्हाला मिळणार. काय भरायचं, फक्त महिन्याला 5,000 ना. आम्ही 5,000 आणि 50,000 आकडा. अरे पण तू मेल्यावर तुझ्या बायकोला तुझ्या पोराला त्याचा फायदा आहे. योब म्हटला, देवा मला तसली LIC नकोय, तसला इन्शुरन्स नकोय. मरने के बाद नाही, जिवंत असताना मी आणि माझे लेकरं, माझा परिवार, याला तो अनुभव आला पाहिजे. ती गुडघे त्याला टेकले. मी तर म्हणतो सगळ्यात बेस्ट LIC गुडघे. प्रार्थना तुमच्या दुःखाचा अंत करते. मरण येत नाही हो. आणि जे उपभोगायचे ते जिवंतपणेच. मोदी म्हटला मैं खाऊंगा ना, इकडं उलट आहे. तुम्ही गुडघे टेकले, तुम भी खाओगे और तुम्हारे बच्चे भी खाएंगे. परमेश्वर दुप्पट तुम्हाला देतो, दुप्पट. आत कुठं तुम्ही. म्हणून लक्षात ठेवा, विश्वासणाऱ्या व्यक्तीनं तुमचं जीवन जर तुम्हाला विश्वासामध्ये टिकून ठेवायचं ना, तर जेवढं दुःख येईल तेवढे जास्त गुडघे टेका. आणि जेवढे गुडघे टेकाल ना, तेवढी तुमची मनी ऑर्डर तुम्हाला वरून जास्त आणि जास्तच येत राहणार आहे. तेवढे आशीर्वाद स्वर्गातनं तुमच्यासाठी येतात, वरून आशीर्वाद. आणि एकदा वरून आशीर्वाद द्यायला सुरुवात झाली ना, मी तुम्हाला सांगतो, हे सगळे जे लोक आहेत ना योबाचे, तिथं आल्यावर येताना फक्त फळ घेऊन होते. ते नाही, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ते पण स्वस्तातले घेतात हो, सडक्या मडक्या गाडीवरचे. आणि काय विचार का, जाणार तर आहे, उगं न्यायचंय म्हणून न्यायचं, काय खाऊन तरी टिकणार आहे. आणि उगाच विचारतात काय आणू तुमच्यासाठी येताना. मग तो नाही थोडंसं चिकन, नको पचणार नाही, डाळ भात घेऊन येतो. हे सगळे असले भंगार आहेत. ओरिजिनल फक्त वर बसलेला, तो वर आहे, तो इतका भारी आहे. तुम्हाला जे पाहिजे तो इतकं सूत्र हलवत बसलाय. किती वाचा बरं ते मला. मग त्याचे सर्व बंधू व भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक. कोण हो? सर्व ओळखीचे लोक. ओळखीचे लोक त्याच्याकडे आले. कशाच ओळखीचे पण आले हो. कोणीतरी सांगितलं, अरे योबाची किती उंट किती गाढवं ते जरा सांगा मला, गणित सांगा मला. 14,000 मेंढरे. किती मेंढर? 14,000.
कोणी तर सांगितलं योबाला 14,000 मिळाले, निघाले एक यायला घेऊन यावं येताना म्हणून ओळखीचे लोक. एक देतो का बघू योब. जेव्हा तुमच्याकडे आशीर्वाद येतात ना, त्यास लोक तुमचे आशीर्वाद पाहायला ओळखीचे पाळखीचे लोक पण येतात. हालेलुया. हे गोष्ट ध्यानात घ्या. त्याच्यासाठी प्रार्थनेची गरज आहे. हालेलुया. कोणीतरी सांगितलं असेल ओळखीच्या लोकाला, योबाचं काही खरं नाही हो. कोणी शेजारी पाजारी, हो जाऊन आलो ना परवा, फार वाईट परिस्थिती हो, लेकर गेल्यापासून तर फार खचला, बायको तर लक्ष द्यायलाच तयार नाही, ती सारखी त्याला म्हणती मरून जा मरून जा मरून जा. ह्या सगळ्या बातम्या गेल्या असतील तिथं, मरून जा मरून जा मरून जा. अजून काय हो, नाही हो उंट होते ते पण गेले, काय राहिलं नाही आता. एकटा त्या राखेमध्ये बसतो, खापर घेतो, खाजवत बसतो. आणि ते ऐकून या ओळखीच्या मग परत कोणतरी तरी ओळखीच्या माणसाने भेटलं. दुसरं बरं आहे का, कसला बरा हो, 14,000 त्याला मेंढर झाली. काय बोलता, त्याची सगळी मेंढर गेली, 14,000. जाऊन बघून तरी यावं. बघतायत तर काय, योब आधी सांगितलं होतं खापरामध्ये राखेत बसून खापरणांग खाजवत होता, आता बघतो तर योब सिंहासनावरती बसलेला आहे. लक्षात ठेवा, परमेश्वर तुमची परिस्थिती बदलतो. प्रार्थनेनं तुमची परिस्थिती बदलली जाते. प्रार्थना 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 प्रार्थना, जशी प्रार्थना कराल तेव्हा असे दिवस येऊ द्या. सोलापुरात उगीच बघायला येत नाहीत सगळे लोक, वेगवेगळ्या ठिकाणातनं कशाला येतात. अरे चोरट्या गल्लीमध्ये असणारं चर्च पाहावं तरी जाऊन कसं आहे. परिस्थिती बदलणारा देव आहे, लक्षात ठेवा. एवढंच नव्हे, येणाऱ्या दिवसामध्ये नुसतं महाराष्ट्रातनं नव्हे, जगाच्या कानाकोपऱ्यातले लोक येऊन पाहतील इथं कशी परिस्थिती आहे. ज्यांच्या ओळखीचे लोक, ओळखीचे लोक. आता बघा आपली ओळख किती आहे, हमारी पोच कहाँ तक है. किती लोक ओळखतात, किती जिल्हे ओळखतात, किती गाव ओळखतात. विचार करा, हे सगळे ओळखीचे शिलोमध्ये आले, हा सगळा रस्ता गाड्याने आणि बसने भरून जाईल का. कारण परमेश्वर हे करण्यासाठी समर्थ. पण प्रार्थना, फक्त प्रार्थना. भेटलं की तुमच्या डोक्यामध्ये प्रार्थना. उंट आले पाहिजे, गाढवा आले पाहिजे, मेंढर आली पाहिजे, प्रार्थना. कोणीतरी सांगायला आता नाही यांच्या खुर्च्या तुटल्यात, तुटतात रोज दर रविवारी 2-4 खुर्च्या तुटायला, आणि नेमकं नवीन कोण आल्यावर तुटतात ते जातात. त्यांच्या खुर्च्या तुटल्यात, आमची परिस्थिती अशी आहे. पण जेव्हा चर्च बांधून खुर्च्या बघायला लोक आले पाहिजे. अरे योबाची मेंढर 14,000, योबाची मेंढर 14,000. तुमच्या घरातली भांडी बघायला लोक येतील, तुमचा बेड बघायला येतील, तुमच्या खुर्च्या बघायला येतील, तुमची लेकरं बघायला येतील, तुमची संपत्ती बघायला येतील. कारण देव प्रार्थना करणाऱ्या लोकांना हे देतो. प्रार्थना करा. अजून एक गोष्ट मला सांगतो, जेव्हा दुःख भोगणाऱ्या व्यक्तीची चर्चा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही फक्त बघे म्हणूनच राहणार आयुष्यभर. पण जेव्हा तुम्ही दुःख भोगाल तर तुम्ही लोकांसमोर एक हिरो सारखं जाणार आहात. हिरो सारखं जा, बघे म्हणून जाऊ नका. तिथे सगळेच लोक आले होते, थांब मला बघू दे, मला बघू दे, थांबतो बाजूला. आणि तिकडे योबाच्या घरामध्ये प्रवेश कोणाला असेल माहिती आहे का, ज्यांच्याकडे चांगलं आहे त्यांना. गरीबाला कोण आतमध्ये घुसू देते, ओळखीचे लोक. लक्षात ठेवा, प्रार्थना करणारे लोक हे पिक्चर मध्ये अशा पद्धतीचे असतात की सगळ्या लोकांचं लक्ष त्यांच्याकडे लागलं जातं. वाचूया पुढे, स्तोत्र 119:71. काय म्हटलं, हे सगळे प्रियजन आणि त्याचे मित्र त्याला सोडून गेले, का घडलं. वाचूया 119 स्तोत्र 71 वचन. मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, मी पीडित झाल्यानं माझं बरं झालं. कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. कारण काय झालं, त्याच्यामुळं मी तुझे नियम शिकलो. तो इतकं सुंदर सांगतो ना स्तोत्र करता. या स्तोत्रकर्त्यानं योबाचं चित्र, योबाचं जीवन पाहिलं. तो पीडित झाल्यानं माझं बरं झालं. लक्षात ठेवा, पीडा आल्यावर वाईट वाटून घेऊ नका. पीडेनं तुमचं बरं होणार आहे. आणि पीडा आल्यावरचा नियम कोणता, पीडा आल्यावर प्रार्थना हा नियम आहे, बाकी कोणता नियम नाही. प्रार्थना हा नियम आहे. जेव्हा प्रार्थना नियमाप्रमाणे तुम्ही करता पीडा आल्यावर, तेव्हा तुमचं बरं होतं. पीडा आल्यावर प्रार्थना करा. आणि ज्याला प्रार्थनेची सवय असती तो व्यक्ती
कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा प्रार्थना करत असतो. प्रार्थना न करणारे व्यक्ती, त्यांना सवय नसल्या कारणानं ते प्रार्थना करू शकत नाही. परंतु जेव्हा तुम्हाला प्रार्थनेची सवय बनती, त्यास तुम्ही फक्त प्रार्थना करता. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, प्रार्थना करणारा व्यक्ती, योबाचे सगळे नातेवाईक, त्याचे मित्रगण, त्याच्या ओळखीचे लोक त्याच्याकडे आले, तेव्हा योब या लोकांसाठी, मित्रांसाठी प्रार्थना करताना त्याच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी थोडी सुद्धा कटुता नव्हती. थोडी सुद्धा कटुता नव्हती. हृदयामध्ये जर कटुता असेल तर ती प्रार्थना कधी फळाला येत नाही. योबाची प्रार्थना फळाला येण्याचं कारण काय? त्याच्या मित्रांसाठी त्याच्या अंतःकरणामध्ये कटुता नव्हती. हा नियम आहे. काय वाचलं मी स्तोत्र वाचा तर परत एकदा. मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. प्रार्थनेचा नियम मी तुम्हाला सांगत आहे. प्रार्थनेचा नियम काय? दुःखामध्ये तुम्ही प्रार्थना करावी, हा देवाचा नियम आहे. दुःखामध्ये तुम्ही दुसऱ्याला प्रार्थना करायला सांगू नका. आमच्याकडे काय असतं, दुःख आलं की आम्ही म्हणतो करा ना तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना. अहो, नियम तो नाही. तुम्ही जेव्हा दुःखामध्ये असता तेव्हा दुसऱ्याच्या दुःखासाठी प्रार्थना करा, हा नियम. दुसरा नियम प्रार्थनेचा कोणता? ज्याच्यानं तुमचं दुःख हलकं होणार आहे, निघून जाणार आहे, तुम्ही दुःखातनं बाहेर पडणार आहे. दुसरा नियम, तुमच्या मनामध्ये कोणाविषयी कटुता असू नये, हा प्रार्थनेचा नियम आहे. तुम्ही कटुता ठेवून प्रार्थना केली, तुम्ही नियमाच्या चौकटीत नाही, तुमचं हृदय स्वच्छ नसेल, कसं काय तुम्ही प्रार्थना करू शकाल? आणि या प्रार्थनेने तुमचं दुःख कमी होणार नाही, तुमचं दुःख वाढणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, प्रार्थना करता याला महत्व नाही, नियमाप्रमाणे तुम्ही प्रार्थना करता त्याला महत्व आहे. तुम्ही तो नियम पाळला पाहिजे. काय की ऐकू येत नाही माझा कान, इतका कान मंद नाही, देता येत नाही इतका माझा हात तोकडा नाही, पण तो म्हणतो की तुझी पातक आणि भिंतीप्रमाणे. म्हणजे उत्तर न येण्याचं कारण काय? काही गोष्टी भिंती आहेत, काही भिंती पाडल्या पाहिजे ना. युवानं त्या भिंती पाडल्या, त्यांना नाही मनामध्ये ठेवलं कोणाविषयी काय. तुम्ही काय एकमेकाचं मनामध्ये ठेवता? एकमेकाविषयी मनामध्ये तुम्ही ठेवून कसं तुम्ही देवासमोर प्रार्थना करू शकता? म्हणून प्रार्थनेचा नियम त्यानं तो पाळला, त्यांनी कटुता त्याच्यातली काढली आणि आम्ही पाहतो की तो म्हणतो माझं बरं झालं. बरं होण्यासाठी नियम पाळणं फार गरजेचं आहे. तिसरा नियम कोणता प्रार्थनेचा? प्रार्थनेचा तिसरा नियम, कोणतीही परिस्थिती, कोणतीही वेळ असली तर ज्या वेळी तुम्ही प्रार्थना करता त्याच वेळी तुम्हाला प्रार्थना करावी लागणार. शास्त्रात मी तुम्हाला सांगतो, जेव्हा दानिएलला सांगितलं की आता महिनाभरपर्यंत कोणीच आपल्या देवाची प्रार्थना करायची नाही, दानिएल त्याच वेळेला गेला. नेहमीप्रमाणे त्यानं खिडक्या उघडल्या, खिडक्या उघड्या ठेवून त्या वेळेला त्यांनी दिवसातनं जी प्रार्थना करतो त्याच वेळेला प्रार्थना केली. त्यांनी प्रार्थनेची वेळ नाही चेंज केली. तुम्ही आजारी असा, तुम्ही निराश असा, तुम्ही कर्जात असा, जसं नॉर्मल वेळेला प्रार्थना करता तशीच प्रार्थना करा. का? तो प्रार्थनेचा नियम आहे. कोणता नियम? की तुम्ही परिस्थिती बदलल तसं वेळ बदलत नाही, तुम्ही वेळ बदलणारी प्रार्थना करता. वेळेप्रमाणे प्रार्थना करत नाही, वेळ बदलणारी प्रार्थना करता. कधी कधी आम्ही जशी वेळ येईल तशी प्रार्थना करतो. नाही, हा नियम काय तुमचा माहिती का? कशीही वेळ असली तरी तुमची प्रार्थना प्रार्थनाच असली पाहिजे. म्हणजे त्याच वेळेला 7ला प्रार्थना करता 7ला, 12ला प्रार्थना करता 12ला, 1ला प्रार्थना करता 1ला. असं नाही आज मी आजारी आहे, मी माझं आणि मला बरं वाटत नाही मानसिक दृष्टिकोनातनं, आणि मी भक्कम नाहीये, मी कमजोर आहे, माझं मन दुखत नाही, या सगळ्या गोष्टी उपयोगाच्या नाही. तुम्ही त्याही वेळेला प्रार्थना करता, देव तुमचं बरं करतो. म्हणून आम्ही पाहतो की सर्व प्रियजन त्याला भेटायला आले आणि सर्वांना जे ओळखीचे लोक आहे ते सुद्धा त्या ठिकाणामध्ये त्यांना भेटायला आले. वाचा त्याच वचनामध्ये पुढे. मग त्याचे सर्व बंधू व भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याचकडे आले आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले. आता तिसरी गोष्ट आम्ही पाहतो, त्यानं प्रार्थनेचा नियम पूर्ण केल्या कारणानं पूर्वी कोण त्याच्या सांत्वनासाठी आलं नाही, ते सगळे लोक सांत्वनासाठी आले. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमची परिस्थिती बदलल्याशिवाय
कोणीही तुम्हाला सांत्वनासाठी येत नाही. दुःखामध्ये इयोबाला सांत्वनाची गरज होती. नीट ऐका मी काय बोलतो. दुःखामध्ये इयोबाला सांत्वनाची गरज होती, पण कोणी त्याच्या सांत्वनासाठी आलं नाही. पण दुःखामध्ये इयोबानं देवाकडे प्रार्थना केली, देव त्याच्या सांत्वनासाठी आला. आणि परमेश्वर सांत्वनासाठी आल्यावर आपोआप त्याचे नातेवाईक त्याची चौकशी करण्यासाठी, त्याची विचारपूस करण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी आले. म्हणून अजूनही तुमच्या मनावरती एक गोष्ट कायम बिंबवा. इयोबाचे नातेवाईक आज आले, उद्या इयोबाचं सगळं गेल्यावर परत जाणार आहे. पण जो तुम्हाला कधी सोडत नाही त्या देवाजवळ निरंतर प्रार्थना करा. का? कारण नातेवाईक परिस्थिती बदलल्यावर, जवळचे लोक परिस्थिती बदलल्यावर आहे, पण जो तुमच्या बरोबर आहे तो विपरीत परिस्थितीमध्ये तुमच्या बरोबर राहून तुमची सगळी परिस्थिती बदलून टाकतो. सगळी परिस्थिती बदलून टाकतो. ते आहेत का नाही बघू नका, कोण तुमच्या सोबत आहे. लोकांना कधीच, लोकांचा कानोसा घेऊ नका, कधीच लोकांकडे बघू नका, कोण तुमच्या बरोबर आहे. हा कानोसा मात्र या गोष्टीचा घ्या, ते नाहीत, देव आहे ना. कायम कानोसा घ्यायचा. लोक परिस्थिती बदलेल तसे लोक बदलतात. लोकांचा स्वभाव आहे. लोक कायमस्वरूपी तुमच्या बाजूने चांगलं बोलणार नाही, तुम्हाला सांत्वन देणार. सांत्वन म्हणजे तुम्हाला धैर्य येणारे शब्द. सांत्वन नेमकं काय की ज्याच्यानं तुम्हाला बरं वाटेल. तुम्हाला बरं वाटणारे कोणीच बोलू शकणार नाही, पण परमेश्वर नेहमी तुमची भेट घेतो. म्हणून प्रार्थना करा. आता तिसरी गोष्ट त्या ठिकाणामध्ये असं म्हटलं, ते लोक, वाचा बरं ते वचन. मग त्याचे सर्व बंधू व भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याचकडे आले आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले. आता तिसरी गोष्ट, ते लोक इयोबाला भेटण्यासाठी आले, ते खास त्याला भेटायला नव्हते आले. नीट ऐका, मी जी तिसरी गोष्ट तुम्हाला सांगत आहे की कधी कधी तुम्हाला वाटतं ते लोक तुम्हाला भेटायला आले तर ते खरंच माझी चौकशी करण्यासाठी आले, असं समजू नका. मी काय बोलतो ते तुमच्या ध्यानात पुढे येईल. जेव्हा इयोबाकडं सगळं त्यानं गमावलेलं होतं त्यास त्याच्याकडे कोणी नव्हतं आलं, पण जेव्हा इयोबाकडं सगळं काही परत आलं, सगळं दुप्पट आलं, तेव्हा त्याचे लोक, त्याला ओळखणारे लोक, त्याचे नातेवाईक, त्याच्या बहिणी, त्याची भावंड सगळे त्याला भेटायला आले. मग का आले त्याचं कारण योहानाचं शुभवर्तमान 9 अध्याय 18 ते 20 वचनं, म्हणजे तुम्हाला ते समजेल. मला काय बोलायचं ते तुमच्या लक्षात येईल. योहानाचं शुभवर्तमान 9 अध्याय 18 ते 20 वचन. यहुद्यांनी त्या दृष्टी प्राप्त झालेल्या माणसाच्या आईबापांना आईबापाला बोलावून विचारपूस करीपर्यंत तो पूर्वी आंधळा असून आता डोळस झाला आहे, हे खरे मानले नाही. त्यांनी त्याला विचारलं, तुमचा जो मुलगा आंधळा जन्मला असे म्हणतात, तो हाच काय? तर आता त्याला दृष्टी कशी आली? त्याच्या आईबापांनी उत्तर दिले, हा आमचा मुलगा आहे व तो आंधळा जन्मला आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. तरी आता त्याला दृष्टी कशी आली हे आम्हाला ठाऊक नाही, किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हाला ठाऊक नाही. त्याला विचारा, तो वयात आलेला आहे, तो स्वतःविषयी सांगेल. त्याच्या आईबापांना यहुद्यांचे भय होतं म्हणून ते असे म्हणाले. कारण हा ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्याला सभा बहिष्कृत करा. आता इथं मी तुम्हाला काय मुद्दा समजावून सांगतो की त्याचे नातेवाईक, त्याच्या जवळचे लोक, त्याच्या ओळखीचे लोक त्याला सांत्वन देण्यासाठी किंवा त्याला भेटण्यासाठी आले नव्हते. आंधळा जो मुलगा आहे, तो आंधळा मुलगा बरा झाल्यावर पुष्कळ लोक, ज्याने त्याला पाहिलंच नव्हतं, असे लोक त्या आंधळ्याला भेटण्यासाठी आले. आणि सगळ्यांचा एकच मुद्दा होता की हा जन्मापासून आंधळा आहे का, आणि याला दृष्टी कशी काय आली, कसं काय हा बरा झाला.
बरं त्याचे आई वडील बघा बरं का, आता तुमच्या डोळ्यात सगळं येईल. इयोबाचे भाऊ बहीण आले, त्याला ओळखणारे लोक आले, त्याचे नातेवाईक त्याला भेटायला आले, आणि जसा आंधळ्याचा प्रश्न तसा सगळ्यांचा प्रश्न आहे. कुठली तरी सगळ्यांनी वार्ता ऐकली असेल, इयोबाची मुलं मेली, इयोबाचे गाढवे गेले, इयोबाचे उंट नेले, इयोबाचं शरीर फोडानं भरलं. आता सगळे लोक पाहायला आले. ज्यांनी बातमी ऐकली ते सगळे लोक इयोबाला पाहायला. कशासाठी पाहायला आले? हे सांगितलं तुझं सगळं गेलं होतं, मुलं मेली, सगळं काही गेलं, तुला आता मुली झाल्यात, मुलं झालेत, त्यानंतर तुझ्याकडे उंट आले, गाढवे आलं, सगळं दुप्पट आलं, तुझं शरीर सुद्धा लहान लेकरासारखं घडलं. हे कशामुळं? त्याच्या भावंडांना, जसं त्या आंधळ्याच्या आई वडिलांना विचारलं हे कसं काय, तो म्हणतो आम्ही तर जन्मापासून याला पाहिलं, जन्मल्यापासून आंधळा आहे, याच्या तोंडून ऐका. आता यांना पण ऐकायचं होतं. इयोबाचं सगळं गेलं, परत आलं कसं? ते काय म्हणले, याच्या तोंडून ऐका. आणि जेव्हा तो टेस्ट मनी द्यायला विचारलं असेल, कसं काय परत आलं? तू 2 वर्ष राखेमध्ये बसला होता ना, दाखव बरं कुठं फोड आले होते, आणि ते चेक करायला गेले असतील. तुझी कातडी तर एकदम लहान लेकरासारखी झाली, कशी काय झाली? तुझी किती मेंढरं होती? 7,000 होती. किती झाली? 14,000. कशी काय झाली? योब सगळं एक एक जाऊन उंट बिंट सगळं बघत असं, कसं काय झालं? मग त्या भावना विचार, कसं काय झालं? आम्हाला तर काही माहीत नाही त्याने काय बिझनेस केला, काय नाही, कसं काय त्याचं सिक्रेट आहे मला कळलं ना. हे आरोग्य पण त्याला कसं मिळालं, कुठलं विचारलं असेल ना, कोणत्या आयुर्वेदिक केलं, ॲलोपॅथिक केलं, होमिओपॅथिक केलं, कसं काय सगळं असं आहे? आमच्याकडे जरा वजन कमी झालं की कसं काय कमी झालं? मग ते सांगतात आम्ही शेक घेतला, आम्ही हे घेतलं, आम्ही ते घेतलं, आम्ही ते. जरा चेहऱ्यामध्ये ग्लो, कोणती क्रीम? 100% योवाला विचारलं असेल, तुम्हारी त्वचा मेरी त्वचा से बेहतर कैसी हो गई? हे माणसं काय तेव्हा पण तसे, आता पण तसेच आहेत. माणसात काय अजून 100 वर्षांनी हे असंच असणार. माणसं म्हणतात माकडं होती, तेव्हा बी हे असंच असेल. तुम्ही कुठल्याही कालखंडात गेलं तर माणसं ही अशीच असणार आहेत. त्यांना प्रश्न आहे, इयोबाची कांती कशी काय बदलली? त्यांना प्रश्न असा आहे, इयोबाला सुंदर लेकरं कशी काय झाली? त्यांना प्रश्न असा आहे, इयोबाची मालमत्ता दुप्पट कशी झाली? आता ती साक्ष इयोबाला विचारायला लागले. त्यास तो काय सांगत असेल साक्ष? मी दुःखात असताना मित्रांसाठी प्रार्थना केली आणि देवानं माझं पूर्ववय, माझं उत्तरवय माझ्या पूर्ववयाहून अधिक संपन्न केले. मी असं म्हणेल, दुःख तुमच्या जीवनात यासाठी येतं की तुमच्या जीवनाच्या साक्षीचा प्रभाव अनेक लोकांवरती पडावा, अनेकांनी प्रभावित होतो. म्हणून म्हटलं जीवन असं जगायचं, आपल्या जीवनाचा प्रभाव लोकांवरती पडला पाहिजे. मी परवा त्या वसईला गेल्यावरती सुंदर सभा झाली, इतकी सुंदर झाली. संध्याकाळी क्लायमॅक्स नंतर लोक समोर पुढं प्रार्थनेसाठी आल्यावर काही लोकांसाठी मी प्रार्थना करत असताना पवित्र आत्म्याने लोकांचा ताबा घेतला. उभं राहू शकत नव्हते. मग काही लीडर्स आले, ते मागं थांबले. मला माहीत नव्हतं, मी नुसतं प्रेयर करत होतो. परंतु ते नीलूनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की ते प्रार्थना करताना तो फ्लो असा चालू होता की जे लोक मागं धरायला आले तेच लोक पवित्र आत्म्याने भरले, ते जमिनीवरती धडाधड पडत होते. तो जो फ्लो तिथं चाललेला होता. मग ते सगळं इतकं सुंदर वातावरण चाललं होतं की ते पवित्र आत्म्यानं भरून त्या हॉलमध्ये संध्याकाळी जसं वेळ चालली तसं पवित्र आत्मा मोठ्या प्रमाणात काम करू लागला होता. मग ते सभा सगळी संपली आणि संपल्यानंतर मग आम्ही गाडीमध्ये काही ठिकाणात भेटायला गेलो. मग एक पास्टर माझ्याकडे आला आणि बोलता बोलता त्याने विचारलं, एवढी देवाशी पवित्र आत्म्याशी तुमची अटॅचमेंट असते, मला एक उत्तर द्या, एक गोष्ट मला सजेस्ट करा किंवा तुम्ही मला एक सांगा, कशा पद्धतीने किती वेळ तुम्ही देवाच्या सानिध्यात घालवता की हा पवित्र आत्म्याचा फ्लो तुमच्यातनं बाहेर पडला पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रीच करता, तुम्ही प्रार्थना करता, ते आम्हाला जाणवतं हे काम मानवी काम नाही, हे पवित्र आत्म्याचं काम आहे. आणि तो पवित्र आत्म्याचा अनुग्रह तुमच्यामध्ये, तुमचं अटॅचमेंट देवाशी कशी आणि किती तास, प्रभाव तर पडणारच. मी तेच म्हणतो की आमचं जीवन असं असलं पाहिजे की ते लोकांना प्रभावित केलं पाहिजे. हो, प्रभावित जीवन. दुःख
घेऊन नाही बसायचं की माझ्या जीवनात दुःख आहे. दुःख लोकांना प्रभावित करत नाही, दुःखातली प्रार्थना लोकांना प्रभावित करते. दुःखातली प्रार्थना, जेव्हा तुम्ही दुःखामध्ये असता तेव्हा तुमच्यातली पॉझिटिव्हिटीने लोकांना प्रभावित केलं पाहिजे. तुमची सकारात्मकता. काय प्रॉब्लेम नाही का? माझ्या जीवनात प्रॉब्लेम नाही का? मला पण प्रॉब्लेम आहेत. मला माहिती की मी इथून जाताना, मला माहिती की आता तिथं आई घरामध्ये एकटी, तिला चालता येत नाही, मग तिच्या बरेच प्रश्न आहेत. मग आता तेच घेऊन मी गेलो. मी संपवायच्या मागं नाही लागत. मला तिथं फोन करता येत नाही. गेल्यावर त्या दिवशी, ज्या दिवशी मीटिंग होती त्या दिवशी तिला फोन करू शकलो. मग आता तेच दुःख घेऊन बसायचं. बा आहे तिथं काळजी करणारे हो, ते मेघा प्रशांत, त्यांनी छान तिला बघितलं. मग मी तेवढंच घेऊन दुःख बसलो का? नाही, आता तिथं चर्चचं काम चालू आहे, अमक आहे तमक आहे. नाही, एवढं दुःख घेऊन बसलं त्याचा काय प्रभाव? मी तिथं गेल्यावर सगळं विसरलो. माझ्या डोक्यामध्ये एकच होतं. कोणतं? या लोकांना पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दिसावं. आणि जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दिसलं त्या सगळं दुःख. बरं, मी घरी आल्यावर मी त्या गोष्टीचा विचार न करता घरी आलो, घरी पोचलो. आणि घरी पोचल्यावर मग आईला भेटलो. मग ती म्हटली, अरे काय तिच्या डोक्यात आलं कोणच ठाऊक. आल्या म्हटले, बाबा माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन नाही करायचं. तिला म्हटलं, तुझे गुडघे नवीन बसू वाट्या. मग ते आल्यावर म्हटले, मला वाट्या बसवण्याची गरज नाही. म्हटलं, का बरं? आता मी बिना वॉकरची पण चालू शकते. आणि तिने स्वयंपाक पण करून दाखवला, सगळं करून दाखवलं. ती म्हटली, माझे पाय आता पहिल्यापेक्षा जास्त चांगले. तुम्ही असं प्रभावित जीवन जगा की देव त्याचा प्रभाव तुमच्या घरादारावर, मंडळीवरती, सगळ्यावरती टाकणार आहे. हीच गोष्ट घेऊन जगायची. एक साधं चीप जीवन नाही जगायचं. दुःख 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 दुःख, डिस्टर्ब डिस्टर्ब, निराशा निराशा निराशा. कोण विचारत नाही त्याला, कोणी नाही विचारत, कोणी केअर पण करत नाही. पण तुम्ही एका लढवय्यासारखं प्रतिकूल परिस्थितीमध्ये उभं राहून टक्कर द्यायची. योबानं टक्कर दिली आणि त्या टक्कर दिल्याचा परिणाम त्याला साक्षीसाठी शेकडो लोकांनी गरडा घातला. एक दिवस तुमच्या जीवनात असा येऊ द्या, लोकांच्या मागे तुम्ही नाही, लोक तुमच्या मागे धावले पाहिजेत. हे जीवन आहे. प्रभाव टाका तसा, तसं प्रभावित व्हा. देवाचे प्रिय लोक, योबाची साक्ष ऐकण्यासाठी, त्याच्या तोंडून ऐकण्यासाठी हाच प्रश्न आहे. तुमच्या तोंडून लोक नेमकं काय ऐकतात? नीट ऐका बरं का. प्रभूने आम्हाला जे मुख दिलंय, या मुखातनं आम्ही आमच्या साक्षी लोकांना सांगत का? साक्षी लोकांना प्रभावित करणार आहे. कोण प्रभावित करणार आहे? योबाची साक्ष. काय योबाची साक्ष? मग ते सामोपचाराला आल्यावर योब त्यांच्याशी बोलत, कसं काय घडलं? नाही, आम्हाला तर असं कळलं तुमची लेकरं मिळेल. अहो, मेली ना माझी लेकरं. मग कसं काय झालं? सगळं चित्र नाही, माझं सगळं गेलं. तो गेल्याबद्दल खंत करत बसलं नाही. लक्षात घ्या, जे गेले त्यांची नावे नव्हे, जे जन्माला आली त्यांची नावं, त्यांच्या मुलींची नावं. वाचा बरं काय लिहिलं त्यांनी. त्याला आणखी 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. कन्या झाल्या. एका कन्येचे नाव यमीमा. एकीचं नाव काय हो? यमीमा. यमीमा. दुसरीचे कसिया. कसिया. व तिसरीचे केरेन हप्पू. तिसरीचं केरेन हप्पू. कसली कॉम्प्लिकेटेड नाव आहे बघा. देव तुम्हाला असलं देतो ना, ते लोकाला कॉम्प्लिकेटेड होईल प्रार्थनेच्या द्वारे. जेव्हा प्रार्थना करता तेव्हा लोकांना तुमच्या असणाऱ्या आशीर्वादाबद्दल बोलता येणं सुद्धा कठीण असतं. बोलता येणं पण कठीण आहे. मला ते नाव सुद्धा बोलता येणार. का तर आशीर्वाद असे असतात आणि ते आशीर्वाद फक्त गुडघ्यावरती आल्यावरच मिळतात. इथं तुमच्या दुःखाचा परिहार होतो. 4थी गोष्ट वाचूया. योबाचं पुस्तक 42वा अध्याय आणि त्याचं 11 वचन. मग त्याचे सर्व बंधू व भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व सर्व लोक त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केलं. आणि परमेश्वराने त्याचवर जी विपत्ती आणली होती ती विषयी दुःख प्रदर्शित करून. आता काय गरज आहे दुःख का प्रदर्शित करायचं त्या टायमाला घरी बसले आणि आता त्याच्याबरोबर आनंद करायच्या ऐवजी सगळं जुनं पुराणं उकरून काढायला सुरुवात केली. नाही, आम्हाला वाईट, अरे त्याला 2 वर्ष होऊन गेलेत.
मला वाटतं दुसरा अध्याय 8 ते 13 वचन वाचा, म्हणजे तुम्हाला हे समजेल मी काय तुम्हाला समजावून सांगायचंय. इयोबाचं पुस्तक 2 अध्याय 8 ते 13. इयोबाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली आणि तो जाऊन राखेत बसला. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? अजून सत्व धरून राहिला आहे का? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. तो तिला म्हणाला, तू धर्महीन स्त्रियाप्रमाणे बोलतेस. देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये का? या सर्व प्रसंगी इयोबाने आपल्या वाचेने काही पाप केलं नाही. इयोबाचे तिघे मित्र, बस 13 पर्यंत वाचलं का? इयोबाचे तिघे मित्र अलिफेस तेमानी, बिल्दद शुई व सोफर नामातील हे त्याचवर आलेल्या अरिष्टांविषयी ऐकून आपापल्या ठिकाणाहून निघाले. इयोबाकडे आपण मिळून जावं व त्याच्या संकटाबद्दल खेद प्रदर्शित करून त्यांचे समाधान करावे असा त्यांनी संकेत केला. त्यांनी इयोबास दुरून न्याहाळून पाहिले. कुठून पाहिलं? दुरून न्याहाळून पाहिले. आणि आता तुम्ही वाचलं 11 वचन, त्याच्यात काय लिहिलं? नाही 11 वचन, इयोबा 42 अध्याय 11 वचन, त्याविषयी दुःख प्रदर्शित करून 42:11. हा. मग त्याचे सर्व बंधू व भगिनी पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याचकडे आले. त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून. आता कुठे बसले हो? आणि तेव्हा कुठे होते? हे बघा, हीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. त्याचे मित्र, मी प्रार्थनेविषयी तुम्हाला सांगत आहे. तुमच्या दुःखाचा अंत, जेव्हा इयोबावरती संकट आलं, त्याचं अंग फोडानं भरून गेलं, त्याची पत्नी सुद्धा त्याच्यापासून लांब होती, परंतु इयोबानं आपल्या मुखानं एक सुद्धा पाप केलं नाही. कितीही दुःख आलं तरी मुखानं कधी पाप करू नये, तो खरा इयोब. लक्षात ठेवा, जेव्हा दुःख येतं ना, तुमचं मुख हे नेहमी देवाच्या बाजूने असलं पाहिजे. इयोबाचं त्यांनी काय बोलला बघा, परमेश्वरापासून ती काय म्हणतीस, देवाला सोडून द्या. देवापासून सुखच घ्यावे. त्याच्या अगोदर त्याची पत्नीचा डायलॉग, मग त्याचा डायलॉग. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात. अजून पण सत्व धरून राहिलाय का? देवाचे नाव सोडून द्या. काय करावं? देवाचे नाव सोडून द्या. देवाचं नाव सोडून द्या. तुमच्यामुळे प्रॉब्लेम आला हो, आणि मरून जा. आणि काय करा? मरून जा. कोण म्हणती? पत्नी. कोण म्हणती? पत्नी. आणि काय शपथ घेतली होती? सुखात, दुखात, रोगात, आजारपणात. आता कोण तुमचे फोडाला रोज उठून तेल लावत बसलंय? कोणी विश्वासू नाही. तो खूप विश्वासू आहे. तोच विश्वासू आहे, हे लक्षात ठेवा. जवळचे लोक तुम्हाला देवापासून तोडतील, पण तुमची प्रार्थना तुम्हाला देवाशी जोडती. म्हणून इयोबानं काय केलं? आपल्या पत्नीचा विचार केला नाही. त्याची पत्नी त्याच्या शेजारी बसत नव्हती, त्याचे मित्र त्याच्या शेजारी बसत नव्हते, पण इयोबानं अशी प्रार्थना केली, जे शेजारी बसत नव्हते ते त्याच्या शेजारी बसण्यासाठी धडपडत होते. प्रार्थना तुमचं सगळंच लुक चेंज करून टाकते हो. आता इयोबाच्या शेजारी बसायला धडपडत असतील, ते दाखवत असतील मी इयोबाच्या ज्या जवळचा आहे, इयोबाच्या जवळ जाण्यासाठी म्हणून तर मी तुम्हाला सांगतो, प्रभावित जीवन कसं असणार आहे? कोणतं जीवन प्रभावित आहे? तुम्हाला प्रभावित जीवन जगण्यासाठी फक्त प्रार्थनेची गरज आहे. प्रार्थना करा, मजबूतीने प्रार्थना करा. आज तुमचे नातेवाईक तुमच्या जवळ नसतील, कोणी तुम्हाला शेजारी बसू देत नसतील, कोणी तुमची किंमत करत नसेल, ही परिस्थिती तुमच्यासाठी खूप चांगली आहे. का? या परिस्थितीमध्ये तुम्ही पाप करत नाही, आणि हा तुमचा स्वभाव. पाप करण्याच्या ऐवजी तुम्ही प्रार्थना करता. एक दिवस हीच प्रार्थना ज्यांनी तुमच्या शेजारी बसण्यासाठी टाळाटाळ केली होती, ते लोक तुमच्या शेजारी तुमच्या पंक्तीला बसतील. आता त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मी,
जेव्हा इयोब गरीब होता त्यावेळेस फक्त त्याचे गरीब मित्र त्याला भेटण्यासाठी आला. नीट आहे का? जवळचे होते त्याच्यासाठी त्याला. पण इयोब ज्यावेळेस त्याची परिस्थिती बदलली, खाली वाचा बरं म्हणजे तुम्हाला समजेल. आणि परमेश्वराने त्याचवर नाही, इयोबाचं पुस्तक 42 अध्याय 11 वचन. मग त्याचे सर्व बंधू व भगिनी, सगळे बंधू भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक, पूर्वीच्या सगळे ओळखीचे लोक त्याचकडे आले. आणि त्याने त्यांच्या घरी त्यांच्या पंक्तीला बसून भोजन केले. आणि परमेश्वराने त्याचवर जी विपत्ती आणली होती ती विषयी दुःख प्रदर्शित करून त्यांनी त्याचे समाधान केले. कसं समाधान केलं? प्रत्येकानं त्याला एक कसिता व सोन्याची एक अंगठी दिली. परमेश्वराने. बस. आता विचार करा, हे सोनं त्याला कधी आवश्यक होतं? जेव्हा सगळं गेलं तेव्हा पाहिजे होतं का नाही? लोकांचं असंच आहे. आम्ही आयर देताना पण लग्नाचा विचार करतो ना, ती पार्टी कशी आहे? 111 का 1001 का 5001? सगळीकडे 5001 देत नाही फिरणार तुम्ही. जशी पार्टी तसं तुमचं आहेर. गरीब असला तर त्याला 501 रुपये, त्याच्यापेक्षा चांगला असेल तर 2551 रुपये, त्याच्यापेक्षा भारी असेल 5551. एकचं काही रहस्य मला कळलं नाही पण असते त्याच्यामध्ये. 551 रुपये. त्याच्यापेक्षा भारी असेल तर मग तुम्ही म्हणता मोठी वस्तू द्यायची. लक्षात घ्या, जेव्हा देव तुमची परिस्थिती बदलतो त्या श्रीमंत लोक सुद्धा तुम्हाला भेटण्यासाठी रांगा करतात. पण हे घडतं केव्हा? गुडके. आज दुःख आहे म्हणून दुःखामध्ये राहू नका, दुःखात प्रार्थना करा. आणि देव दुःखामध्ये तुमचं विश्वासू पण पाहतो आणि इतकं काही तुम्हाला भरभराट देतो, एवढी तुमची भरभराट करतो की इयोबाला भेटण्यासाठी लोकांनी आपल्या बरोबर येताना सोनं घेऊन आले. कोणाला सोनं घेऊन जातात माहिती का? शास्त्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी त्या ज्ञानी लोकांनी आपल्याकडं सोनं, ऊद, गंधरस घेऊन गेले होते. इकडे मी ही गोष्ट तुम्हाला का सांगतो? जेव्हा तुम्ही प्रार्थना करताना देव तुम्हाला राजाचा दर्जा देत असतो. प्रार्थना करणारा हा व्यक्ती राजा व्यक्ती आहे. ती प्रार्थना करा. आणि मग आम्ही पाहतो की त्यानं अजून एक गोष्ट जाता जाता तुम्हाला सांगायची मी विसरून गेलो. लक्षात ठेवा, सगळं गेलं तर इयोबानं असा विचार केला असता. इयोबाच्या जागी स्वतःला पहा. लेकरं मेली, शरीर फोडानं भरलं, मित्र येतात, कोणी शेजारी बसत नाही, बायको पण त्याच्या बरोबर नाही. या सामान्य स्थितीमध्ये साहजिकच तुम्ही अशी प्रार्थना कराल की देवा मला मारून टाक. अंत, इथं अंत. बरं, त्याची पत्नी पण सांगते मरून जा. म्हणजे सगळी परिस्थिती त्याला मरायला भाग पाडत आहे. मरण यावं ही अपेक्षा तो करत आहे. आणि ती अपेक्षा करणं त्याने गैर नाही. इच्छा मरण आज कोर्टानं सुद्धा मान्य केलं. एखादा व्यक्ती जास्त दुःखात असेल, त्याला जगणं असहाय्य झालं असेल तर त्याला इच्छा मरण कोर्टानं मान्य करून टाकलं. इच्छा मरण देऊन टाका. यानं पण प्रभूकडे प्रार्थना केली असती, प्रभू मला मारून टाक. जसं आम्ही पाहतो की योना इतका मोठा संदेष्टा, ज्यावेळेस त्याच्या डोक्यावरचं तो वेल निघून गेला, तो म्हणतो प्रभू मला मारून टाक. पण योब मारून टाक ही प्रार्थना करत नाही. हीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, दुःखामध्ये मरण मागू नका. दुःखामध्ये प्रभूला म्हणा मला प्रार्थनेचं अंतःकरण दे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, योब दुःखात मेला असता तर एवढं गौरव त्याच्या वाटेला आलं नसतं. जेव्हा तुम्हाला वाटतं तुमचा अंत आहे, तो तुमचा अंत नाही, ती तुमची गौरवी सुरुवात असणार आहे. गौरवी सुरुवात, एक नवीन गौरव प्रभू तुमच्या वाटेला देणार आहे. आता 12 वचन वाचा, 12 आणि 13 वचन वाचा. 12 पासून 16 पर्यंत वचन. परमेश्वरानं इयोबाचे उत्तर वय पूर्ववयाहून अधिक सुख संपन्न केलं. 14,000 मेंढरे, 6,000 उंट, 6,000 उंट, बैलांच्या 1,000 जोड्या आणि 1,000 गाढवी,
1000 गाढवी इतक्यांचा तो धनी झाला. इतक्यांचा तो धनी झाला. त्याला आणखी 7 पुत्र 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. 3 कन्या झाल्या. एका कन्येचे नाव यमिमा, दुसरीचे कसिया, दुसरीचे कसिया व तिसरीचे केरेन हप्पू, तिसरीचे केरेन हप्पू अशी त्यांची नावे त्यांनी ठेवली. इयोबाच्या कन्या इतक्या सुंदर स्त्रिया सगळ्या देशात नव्हत्या. त्यांच्या बापाने त्यास त्यांच्या भावाप्रमाणेच वतन वाटून दिलं. त्यानंतर इयोब 140 वर्ष जगला. किती जगला हो? 140. म्हणजे जिथं मरणार होता. ऐका, माझा 5वा मुद्दा जो आहे ना, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तुमचं उत्तर वय पूर्व वयाहून संपन्न असतं. आता विचार करा, 140 वर्षापूर्वीची त्याची परिस्थिती, लेकरं मेली, उंट गेले, गाढवं गेले, शरीर फोडानं भरलं, बायको म्हणती मरून जा, शेजारी बसायला कोण तयार नाही. त्यानं प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यावर परिस्थिती बदलली. त्याला किती मुली? 3 मुली. आणि मुलं किती? 3 कन्या. 7 पुत्र व 3 कन्या. त्याच्या समोरची परिस्थिती काय? संपत्ती गेली. कमवायची कुणासाठी? हा विचार त्याच्या डोक्यात आला. देवा संबंधाने मी तुम्हाला सांगत आहे, कदाचित बसल्या बसल्या इयोबाच्या डोक्यात ते विचारलं, मरून जावं आता, समजा मी बरं झालो तरी कष्ट करून कुणाला देणार आहे? आता कुठं लेकर आहेत मला? हा विचार देवा त्याच्याकडे आला. आणि इकडं इयोब आपल्या मुलांसाठी, देव जसं तुम्ही प्रार्थनेचे मुद्दे लिहून ठेवता ना, की मला या गोष्टीसाठी प्रार्थना करायची, मला हे हवं आहे, मला नोकरी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला नवरा पाहिजे, मला बायको पाहिजे, मला लेकरू, सगळे तुम्ही लिहून ठेवता. आता तुम्ही दुःखामध्ये असताना तुम्ही जे जे बोलता ते देव सगळं लिहून ठेवतो. इयोबानं विचार केला असेल, कुणासाठी कमवायचंय? आता मला लेकरं कुठं आहेत? इकडं इयोबानं लिहून ठेवलं, बोलला, देवानं लिहून ठेवलं. आणि जेव्हा इयोबानं प्रार्थना केली, देव म्हटलं, तू लेकराविषयी विचार करत होता ना, आता तुला 7 पुत्र आणि 3 कन्या देतो. तू म्हटला कुणासाठी कमवणार? जे गेलं त्याच्याबद्दल दुःख केलं. अरे तुझे किती गेले? 7,000. किती मेंढरं गेली? 7,000 मेंढरं गेली. किती? देव काय म्हटला? तू मेंढरासाठी रडतो ना? बसल्या काय छान होतं, 7,000 मेंढरं होती हो, एका झटक्यात गेली. 3,000 उंट होते हो, एका झटक्यात गेले. एवढी गाडी होती हो. देव सगळं लिहून ठेवलं. काय काय कुरकुर करतो, लिहून ठेवतो. हे गेलं, ते गेलं. आणि इकडं युवाच्या डोक्यात आलं, पवित्र आत्म्याने सांग, चल मित्रांसाठी प्रार्थना. इकडं मित्रांसाठी प्रार्थना केली आणि तिकडं देवानं सगळं दुप्पट द्यायला सुरुवात केली. म्हणून नोकरी गेलेली असेल, कमी पगाराची दुःख करू नका, प्रार्थना करा, देव दुप्पट पगाराची नोकरी देईल. काय गेलं याच्याबद्दल नाही वाईट, अरे माझं हे गेलं. जेव्हा जातं ना तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह असा, आणि तुम्ही जातं म्हणून त्याचं जास्त कुरकुर पण करत बसू नका. का मला मिळत नाही माहिती का? आम्ही गेलं त्याच्याबद्दल, माझं नुकसान झालं, माझं असं झालं, माझं तसं झालं, माझं अमकं झालं, माझं तमकं झालं. नाही हो, कसलं नुकसान होतं? योबाने विचार केला, देवा तुझ्या बरोबर चालत चालत एवढं वर्ष खर्च केले, सगळं माझं तरुण पण केलं. योबाचं देवानं 140 वर्ष भरपाई केली. तू त्याचं तारुण्य आणखीन 140 वर्ष. बघा, 280 वर्षाचा म्हातारा तरुण दिसायला लागला. काय सुंदर आहे देव. अजून एक तुम्हाला जाता जाता सांगतो, जेव्हा तुम्ही प्रार्थना करताना प्रार्थनेचं तेज तुमच्या कांतीवरती जाणवतं बरं का. योबाची कातडी लहान लेकरासारखी का बनली? कारण योबानं तुम्ही कसं काही मोगम बोलता. मोशे डोंगरावरून खाली येत होता ना, त्याच्या चेहऱ्यावरती ते दिसलं. योबानं पण प्रार्थना केली, त्याच्या चेहऱ्यावरती ती दिसलं, त्याची कातडी बदलली. खाली वाचत आहे त्याच्यात. त्यानंतर इयोब 140 वर्ष जगला आणि त्याने 4 पिढ्यापर्यंत आपले पुत्र पौत्र पाहिले. किती पिढ्या? किती? 4 पिढ्यांपर्यंत. बघा, मुलगा, नातू, परतोंड, काळतोंड. किती तोंड बघितली? मुलगा, नातू, परतोंड, काळतोंड.
आता पुढचं तोंड नव्हतं, नाही तर तेही बघितलं असतं. प्रार्थना किती पिढ्या जगवते बघा, किती पिढ्या तुम्ही पाहता. आणि आज जर तुम्हाला देवानं तुमच्या पिढ्या दाखवल्या तर याचं कारण तुम्ही तंदुरुस्त आहात म्हणून नव्हे, प्रार्थनेनं तुम्हाला तंदुरुस्त ठेवलेलं आहे. म्हणून देवाचे आभार माना. एक गोष्ट ध्यानात ठेवा, दुःखातनं बाहेर पडण्याचं किंवा दुःखाचा अंत करण्याचं माध्यम फक्त प्रार्थनाच आहे. म्हणून जाताना काही म्हणू नका, देवा मला प्रार्थनेचं जीवन दे, आणि प्रभू तुमच्या दुःखाचा अंत प्रार्थनेच्या द्वारे नक्कीच करणार आहे. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. देवाच्या समोर आपण नम्र होऊया. एक आत्मिक जीवन आमच्यासाठी किती महत्वाचं आहे. आत्मिक जीवनामध्ये प्रार्थना, ती पण नियमातली प्रार्थना, नियमातली प्रार्थना. हृदय स्वच्छ, मनामध्ये कटुता नाही. प्रभू तो सांगतो त्या वेळेला देवाशी केलेला करार, त्यावेळेची प्रार्थना. दुःख असताना सुद्धा प्रार्थना, अशा पद्धतीने प्रार्थना करूया. आज तुमच्याकडे दुःख असेल, परंतु तुमचं दुःख तुमची प्रार्थना बंद करण्यासाठी नव्हे, तर प्रार्थनेमध्ये की तुम्ही तत्पर आहात आणि तुम्ही लोकांसाठी प्रार्थना कराल आणि दुःख तुमच्यापासून पळून जाईल. हे सर्व समर्थ देवा, आम्ही अति नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. भीत आणि थरथर कापत तुझ्या समोर प्रवेश करतो. आम्ही आमच्या जीवनाचा विचार कधी जास्त केला नाही. तुझ्या मंदिरात येणं, तुझ्या मंदिराचा भाग बनून, आराधनेचा भाग बनून आम्ही इथून बाहेर पडलो. योबासारखं दुःखाची अंत करणारी प्रार्थना आम्ही कधीच केली नाही. आज नम्रतेने तुझ्याकडे येत आहोत प्रभूजी. ऐकणाऱ्या लोकांसाठी मी विशेष प्रार्थना करतो प्रभू, जे तुझं वचन ग्रहण करणारे लोक आहेत, सत्याप्रती ज्यांनी आपल्याला स्वतःला समर्पित केलेलं आहे, ज्यांचं चित्त तुझ्याकडे लागलेले आहे, अशा लोकांसाठी माझी प्रार्थना असेल. दुःखामध्ये त्यांनी एकमेकासाठी प्रार्थना करावी. आजची प्रार्थना अनेकांना नोकरी मिळवून देईल. आजची प्रार्थना अनेकांना कर्जातनं बाहेर काढेल. आजची प्रार्थना गेलेलं आरोग्य परत मिळवून देईल. जेव्हा तुझे लोक आजारीपणात दुसऱ्यानी बरं व्हावं याच्यासाठी प्रार्थना करतील, ते घडू दे त्यांच्या बाबतीमध्ये. स्वतः दुःखामध्ये असतील पण दुसऱ्या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करतील. ही नियमातली प्रार्थना त्यांना समजू दे प्रभूजी. जे लोक लांबून या ठिकाणामध्ये आलेले आहेत तुला भेटण्यासाठी, पण आज ते उत्तेजितून बाहेर पडू दे. त्यांना उत्तर सापडलेलं आहे. आपल्या जीवनातल्या दुःखाचं उत्तर त्यांना सापडलं. आणि आज जाताना वाटेतच मी त्यांच्यासाठी रद्दबदली करतो. वाटेत जाताना चमत्काराचे साक्षीदार बनू दे, चमत्काराचे साक्षीदार बनू दे प्रभूजी. एवढ्या लांबून या ठिकाणात ते लोक आलेत, त्याग करून सकाळी लवकर उठून रात्री गाडीमध्ये बसून त्यांनी त्यांची झोप, त्यांचा पैसा, बऱ्याच गोष्टी त्यांनी त्याचा त्याग केलेला आहे. परंतु तू घेणारा देव नाही तर देणारा देव आहे. त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना तू आशीर्वादित कर. आणि प्रभू चर्चचं बांधकाम लवकर पूर्ण होऊन जाऊ दे. बांधकाम पूर्ण होत असताना त्यामध्ये लोक जाण्यासाठी त्यांची मनोवृत्ती नवीन कर, त्यांची मनोवृत्ती नवीन कर. तिथं गेल्यावर जुनं पण तिथंच टाकून द्यावं. नवीन मंदिरामध्ये शकेना तोपर्यंत येणार नाही जोपर्यंत जुनी कांती, जुने विचार, जुन्या सवयी त्यांच्या जात नाही. यासाठी त्यांच्या सवयीमध्ये बदल कर प्रभूजी. इथं फक्त प्रभूला उंच करण्यासाठी यावं, देवाच्या भवनामध्ये देवाचं गौरव करण्यासाठी यावं. आमच्यातला मीपणा, आमच्यातला अहंकार, द्वेष भावना, मत्सर या सगळ्यातनं बाहेर काढ. व्यर्थ बोलणं, ज्या बोलण्यानं निंदा होती असे शब्द पण मुखातनं काढ, कारण ते पाप करणारे शब्द आहे आणि अशा प्रार्थना देवापर्यंत जाऊ शकत नाही.
यासाठी तुझ्या लोकांना तयार कर प्रभूजी. प्रत्येक व्यक्तीनं या ठिकाणामध्ये येऊन फक्त देवाला पाहावं असू दे. जेव्हा इथं लोक पाहतील तेव्हा परमेश्वराचं दर्शन घडू दे. येशू त्यांना समजू दे प्रभूजी. कामगारांना शक्ती पुरव, ताकद पुरव माझ्या देवा. उन्हाच्या त्रासापासून लोकांचा बचाव कर. या उन्हापासून त्यांचं संरक्षण कर. लेकरांचे रिझल्ट्स आहेत, परीक्षा आहेत, या सगळ्यांमध्ये त्यांना कृपा पुरव. कोणी निराश असू देऊ नकोस. सगळ्यांना मोठा विजय दे. लेकरांची स्वप्न घेऊन त्या सीईटीच्या परीक्षा, नीटच्या परीक्षा देतात, त्या लेकरांना विजय दे प्रभूजी. या वर्षामध्ये आमची लेकरं एक चांगलं स्वप्न घेऊन बाहेर पडावीत असं होऊ दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. जे आजारी त्यांना तू आरोग्य दे. ज्यांना सुटकेची गरज आहे त्यांना सुटका दे. व्यसनात अडकले त्यांना बाहेर काढ. प्रत्येक व्यक्तीनं येशूच्या जवळ असावं यासाठी त्यांना कृपा पुरव. वादविवाद, भांडणं, कौटुंबिक कलह या सगळ्यातनं लोकांना सुटका दे आणि ते ओरिजिनल स्पिरिच्युअल लोक बनव माझ्या देवा. बाह्य स्वरूपे नको, अंतःकरण प्रभूला स्वीकारणारं, देवाच्या वचनावर प्रेम करणारं असू दे. आम्ही मुखानं बोलणारे ख्रिस्ती नव्हे तर आम्ही कृतीनं वागणारे ख्रिस्ती आम्हाला बनव. यासाठी प्रभू या मंडळीचा ताबा तू घे. प्रतिदिवशी आम्हाला देवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी तू कृपा पुरव. पुन्हा एकदा तुला आदर, तुला गौरव, तुला महिमा देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन. पुढच्या